व्यस्त आहेत तुम्ही. ओके, आता आता क्लिअर. सर सर्वात पहिले तर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी अवेलेबल झाला, त्याच्यासाठी खूप हार्डली थँक्स आहे तुम्हाला. अरे नाही नाही, काय विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मी नेहमीच मदत करत आलेलो आहे. म्हणजे क्लासेस वगैरे ह्या गोष्टी तर नंतर आल्या, पण मी मोठेगावकर सरांच्या क्लासेसला जेव्हा मी स्टुडंट होतो MBBS फर्स्ट इयरला, तेव्हापासूनच येऊन विद्यार्थ्यांना शक्य त्या सर्व मार्गांनी मदत करण्याचा प्रयत्न करायचो. आता त्यात हा एक नवीन मोड ऍड झालाय. आज पहिल्यांदाच मी लाईव्ह जातो इन्स्टावर. हो हो हो. त्याच्यात आपण पांडुरंगाचं आणि स्पेशली आपले मोठेगावकर सर, जे आपल्याला देवापेक्षा कमी नाही, त्यांचं नाव घेऊन आपण हे लाईव्ह सेशन चालू करूयात. हो हो, नक्की नक्की. निलेश, विचार, तुला काय विचारायचंय सरांमध्ये? हा, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग निलेश. हा सर, जे मी क्वेश्चन काढलेले आहेत ते काही माझ्या मनाचे पण आहेत आणि काही मला विद्यार्थ्यांनी पण सांगितलेले, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेऊन तयार केलेले आहेत. ओके ओके. हा सर, माझा पहिला क्वेश्चन आहे, जर अभ्यासामध्ये मन लागत नाही, हा विद्यार्थ्याचा एक प्रॉब्लेम आहे का बहाणा आहे? कारण स्टुडंटला हा प्रॉब्लेम वाटतो आणि जो ऐकतो त्याला हा बहाणा वाटतो. बघा, अभ्यासात मन न लागणं ऍक्च्युली कसं आहे ना, तर याला बरेच कारण आहेत आणि हा निव्वळ बहाणा नाहीये. बऱ्याच वेळा हा बहाणा असू शकतो, परंतु याची काही कारण मी सांगतो. मॅक्झिमम विद्यार्थी पहिल्यांदा घराच्या बाहेर आलेले असतात, मग ते लातूर असेल, नांदेड असेल किंवा ज्या कुठल्या ठिकाणी ते शिकायला असतात त्या ठिकाणी. तर थोडंसं फ्रीडम मिळालेलं असतं, हातामध्ये पैसा असतो आणि नवीन फ्रेंड्स झालेले असतात. पहिल्यांदाच काही थिएटर दिसतं, एखादा कॅफे दिसतो, नवीन नवीन हॉटेल्स दिसतात. त्यानंतर 10वीचे ज्या फ्रेंड सोबत आपण 10वी पर्यंत शिकलोय त्या फ्रेंड सोबतचा कॉन्टॅक्ट फोनवर मेंटेन ठेवलेला असतो. त्यामुळे डोक्यात एकाच वेळी एवढ्या नवीन नवीन गोष्टी चालत असतात, त्यामुळे अभ्यासाला बसल्याच्या नंतर कॉन्सन्ट्रेशन लागण्याचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आमचं मन लागत नाही अभ्यासामध्ये, कारण त्यांचं मन त्यांना 100 गोष्टींकडे ओढत असतं. तर ह्या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर मला वाटतं विद्यार्थ्यांनी लाईफमध्ये लिमिटेड गोष्टी असाव्यात त्यांच्या. विद्यार्थी दशेमध्ये 11वी आणि 12वी स्पेशली हे एवढे महत्वाचे वर्ष आहेत. ह्या दिवसामध्ये जेवढ्या लिमिटेड गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील, जसं की तुमचे पुस्तकं, तुमचे फ्रेंड्स आणि 2-3 फ्रेंड्स आणि तुमचे टीचर्स, हे सोडून तुमचं जग असू नये. यामुळे तुम्हाला अभ्यासात लक्ष लागण्याचाही फायदा होईल. आणि काही काही विद्यार्थ्यांचं, आता बघा, जे विद्यार्थी घरी आहेत त्यांना सुद्धा कॉन्सन्ट्रेशन, कारण ह्युमन बिंगची टेंडन्सी आहे जनरल, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही 15 तास, 16 तास, 18 तास अभ्यास करावा, दॅट इज नॉट ह्युमनली पॉसिबल. आणि कदाचित एखाद्या वेळेस आवरली तेवढा स्टडी होईल सुद्धा, परंतु तो क्वालिटी स्टडी होणार नाही. त्यामुळे आवश्यक काय आहे, तर तुम्ही जो स्टडी करताय त्याची क्वालिटी मेंटेन ठेवून किती तास अभ्यास करू शकता, मग त्याला तुम्ही दिवसामध्ये कसं प्लेस करता येईल. समजा मी 1 तास अभ्यास केला, दुसऱ्या 1 तासाच्या नंतर माझं मन लागत नाही अभ्यासामध्ये, मग ठीक आहे, काही हरकत नाही, मी 10 मिनिटांचा ब्रेक घेऊ शकतो. 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर मी पुन्हा 1 तास अभ्यासाला बसायला पाहिजे. आणि असं हळूहळू आपला स्टॅमिना आपण ग्रो केला पाहिजे. हा, ओके सर. थँक्यू सर. सर, हा मोस्टली आस्क्ड क्वेश्चन आहे की आपलं टाइम टेबल आपण कसं डिझाईन करायला हवा, स्टडी टाइम टेबल, आणि तो रिअल आहे का आयडियल टाइम टेबल आपण बनवतोय, मीन्स इमॅजिनरी असं असायला हवा का? रिअल तर फॉलो होतो बट आयडियल कधी फॉलो होत नाही, तर तो कसा डिझाईन असायला हवा टाइम टेबल? परत सध्याच्या दिवसांमध्ये मला जर एखादा कुठला सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा डाऊट येत असेल तर तो हा आहे की सर आमचा टाइम टेबल कसं असलं पाहिजे. स्पेशली सध्या विद्यार्थी सर्वजण घरी आहेत आणि त्यांचे 24 तास त्यांच्या स्वतःच्याच हवाले आहेत. म्हणजे त्यांना स्वतः डिसाईड करायचं की मला माझे 24 तास कसे स्पेंड करायचे. तर ऍक्च्युली ना आयडियल टाइम टेबल असं काही असत नाही. टाइम टेबल हा प्रत्येकाचा पर्सन स्पेसिफिकच असतो. कोणताही माणूस असू द्या, त्याची स्वतःची एक कॅपॅसिटी असते, त्याची स्वतःची एक स्ट्रेंथ असते, त्याची स्वतःची एक विकनेस असते. फॉर एक्झाम्पल, समजा आता तुम्ही आहात, तुमची कॅपॅसिटी एखाद्या वेळेस अशी असेल की तुम्ही 10 तास कंटिन्युअसली अभ्यासाला बसू शकता. निलेशची एखाद्या वेळेस कॅपॅसिटी असेल की त्याने एकदा वाचलेली गोष्ट त्याला खूप जास्त काळासाठी लक्षात राहते. म्हणजे प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते. तर प्रत्येकानं काय केलं पाहिजे, मला असं वाटतं, आपला टाइम टेबल हा स्वतःच्या स्ट्रेंथनुसार बनवला पाहिजे. टाइम टेबल बनवत असताना जे कंपल्सरी गोष्टी तुम्हाला ज्या द्याव्या लागणार आहेत त्या अगोदर थोड्याशा साईडला काढा. जसं की दिवसामध्ये 6 तास झोप आहे, ही एक गोष्ट मी ऑब्झर्व केली. लॉकडाऊन मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं झोपेच्या तासांवर कंट्रोलच राहिलेलं नाही. हा ना, विद्यार्थी सकाळी 10, 11 वाजेपर्यंत झोपतात. दिस इज व्हेरी डॅमेजिंग. विद्यार्थ्यांनी स्वतःचा जो डिसिप्लिन, ज्याला जे म्हणतात नाही बघा, डिसिप्लिन, डेडिकेशन, ह्या 2 गोष्टी अशा आहेत, आणि डायरेक्शन ऑब्व्हियसली.
डायरेक्शन तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला करिअरमध्ये काय करायचंय. याच्यानंतर डेडिकेशन आणि डिसिप्लिन ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तुमच्या बिहेवियर मधून तुमचं डेडिकेशन दिसलं पाहिजे आणि तुमच्या टाइम टेबल मधून तुमची डिसिप्लिन दिसली पाहिजे. तुम्ही सकाळी किती वाजता उठताय, समजा तुमचा टाइम 7चा असेल किंवा 8चा असेल, शार्प त्यावेळेला तुम्ही उठलाच पाहिजे. म्हणजे तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला पुन्हा बंद होण्याची इजाजत नाही दिली पाहिजे. झोपेतून उठल्या, समजा तुमचा झोपेचे तास तुम्ही काढलात, त्यानंतर तयार होण्यासाठीचा किंवा बाकी सगळं फ्रेश होण्यासाठीचा एखादा तास वेळ काढा. त्यानंतर जेवढे तास तुमच्या हातामध्ये आहेत त्यातले व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला किती तास द्यावे लागतील टोटल ते कॅल्क्युलेट करा. आता वेगवेगळ्या स्टुडंट्सना वेगवेगळे ट्रॅक्स येत असतात. काहींना 6 ट्रॅक येतात, काहींना 9 ट्रॅक येतात, काहींना 3च व्हिडिओज येत असतात. तर ते बघण्यासाठी तुम्हाला आता ह्याच्यात सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होतो की व्हिडिओज पेंडिंग पडतात. तर ऑनलाईन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने मॅनेज करावं, तर माझं स्पष्ट शब्दात त्यांना सजेशन आहे, तुमचे सकाळी 12च्या अगोदर तुमचा एक ट्रॅक संपला पाहिजे. समजा तुम्हाला 6 व्हिडिओज येत आहेत तर तुम्ही 12 पर्यंत पहिला ट्रॅक संपवला पाहिजे व्हिडिओचा, त्याच्या नोट्स लिहून तुमच्या रेडी असल्या पाहिजे, सर्व रेडी. त्यानंतर दुपारचा जो ट्रॅक येतोय तुम्हाला तो तुम्ही दुपारच्या 4 वाजण्याच्या अगोदर संपवला पाहिजे, जास्तीत जास्त 5 वाजेपर्यंत. मग थोडासा ब्रेक घ्या, तासाभराचा ब्रेक घ्या, फ्रेंड सोबत थोडीशी चर्चा करा, थोडंसं घरच्यांसोबत चहा पाणी बिस्कुट खा, पुन्हा 6 वाजता सेल्फ स्टडीला बसा. 6च्या नंतर 9 पर्यंत सेल्फ स्टडी करा, डिनर करून पुन्हा 2 तास मिळतात. दिवसात तुम्ही सर्व व्हिडिओज बघून 5 ते 6 तास जर सेल्फ स्टडी केलात तर दॅट इज मोर दॅन इनफ. आता एक्झॅक्टली मायक्रोस्कोपिकला लेवलला जर टाइम टेबल कसा बनवायचा हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की रोज इक्वल डिवाइड केले पाहिजे तिन्ही विषय. मी असं कधीच सांगत नाही विद्यार्थ्यांना. मी रादर असं सांगेन, समजा मी फिजिक्सचा एखादा टॉपिक हातात घेतलाय तर जेवढा जास्त वेळ मला पॉसिबल असेल तेवढा जास्त वेळ मी ते फिजिक्स केलं पाहिजे. कारण कसं असतं बघा, जनरल गोष्ट, एखाद्या माणसासोबत जसं जास्त वेळ घालवल्यावर आपल्याला त्याचं ट्रू नेचर माहित होतं, खरं नेचर कळतं आपल्याला. तसंच एखाद्या टॉपिक सोबत, एखाद्या सब्जेक्ट सोबत जेवढा जास्त वेळ आपण घालवतो तेव्हा आपल्याला त्या सब्जेक्टचा सुद्धा गाभा लक्षात येतो. त्यामुळे जर तुम्ही फिजिक्स घेतलाय, फिजिक्स कंटिन्युअसली करा, मग त्याला 1 दिवस लागू द्या, 2 दिवस लागू द्या, तो टॉपिक परफेक्ट करा. मी स्टडीला प्लॅन असं सांगायचो, सपोज तुम्ही दिवसभरात 6 तास स्टडी करत असाल तर त्यातले 70% वेळ एक सब्जेक्ट करा, फिजिक्स करा. उरलेला जो वेळ आहे त्याच्यामध्ये केमिस्ट्री करा. आज तुमचं फिजिक्स केमिस्ट्री झालं, उद्या केमिस्ट्री आणि बायो करा, परवा केमिस्ट्री आणि फिजिक्स करा परत. अशा पद्धतीने आठवड्याभरामध्ये तिन्ही विषयाचं बॅलन्स मेंटेन करा, रादर दॅन रोज तिन्ही विषयाला एक तास देण्यापेक्षा. ते जास्त इफेक्टिव्ह असतं, जास्त डेप्थ मध्ये स्टडी होते आणि याचे रिझल्टही आलेले आहेत. भरपूर विद्यार्थ्यांनी सक्सेसफुली हा टाइम टेबल फॉलो करून रिझल्ट दिलेला आहे. त्यामुळं आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, तुमच्या वैयक्तिक गरजेप्रमाणे टाइम टेबल तुम्ही स्वतः फ्रेम करा. दुसऱ्यानं बनवून दिलेला टाइम टेबल तुम्ही तुमच्यासाठी तो आयडियल असत नाही, जो तुम्हाला सूट होतो तोच तुमचा आयडियल टाइम टेबल असतो. थँक्यू सर. तुमच्या त्या टाइम टेबलच्या खूप छान छान रिस्पॉन्स येत आहेत खाली. बट असा एक क्वेश्चन आलाय त्याच्यावर की टाइम टेबल हार्डली 2 to 3 days फॉलो होतोय. कांचननी केलेली कमेंट. तेच मी सांगत होतो मगासपासून की बघा, कन्सिस्टन्सी ह्या लातूर आणि नांदेडमध्ये मी गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे. जेव्हा नवीन विद्यार्थी येतात त्यावेळेला ह्या जोशने येतात की आता मी लातूर पॅटर्न गाजवणार, मी नांदेड पॅटर्न गाजवणार आणि पूर्ण झेंडाच लावून परत जाणार गावाकडे. हे जवळपास प्रत्येकामध्ये ही एनर्जी असते. आता तुम्ही सुद्धा लातूर पॅटर्नचे स्टुडंट आहात, तुम्हाला माहिती आहे. परंतु कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे खूप अवघड काम आहे आणि दॅट इज द डिफरन्स बिटवीन विनर्स अँड दोज हु डोंट विन. मी त्यांना लुजर नाही म्हणणार, परंतु जे जिंकतात किंवा जे बाकीच्यांपेक्षा वेगळे आहेत, काय डिफरन्स असतो, जी गोष्ट त्यांना पहिल्या दिवशी कळालेली आहे ती ते शेवटपर्यंत मेंटेन ठेवतात. ठीक आहे, ह्याच डिफरन्स असतो. तर ही कन्सिस्टन्सी बेटा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, सर्व विद्यार्थ्यांना मला सांगायचं. विचार निलेश, विचार. हा सर, जे लॉकडाऊन मध्ये आता जे लॉकडाऊन पडल्यानंतर भरपूर मुलाकडे मोबाईल आलेला आहे, मोबाईलचा वाढता वापर, काही मुलं तर लेक्चर न बघता दुसरंही काही बघत बसतात. अशा विद्यार्थ्यांसाठी काय तुमचं सजेशन आहे? बघा, आता कसं आहे, सध्या अवस्था अशी झालेली आहे की आपलं जे मोबाईल आहे तेच आपलं कॉलेज म्हणा, आपली शाळा म्हणा किंवा आपलं एज्युकेशनचं जे कुठलं ठिकाण आहे ते आपलं मोबाईलच झालेलं आहे. त्यामुळे आपण मोबाईल पासून दूर तर जाऊ शकत नाही, कारण लॅपटॉप घेणं किंवा डेस्कटॉप घेणं हे सर्वांना आर्थिकदृष्ट्या पॉसिबल होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही जी आहे ना, ही डबल एज स्वॉर्ड ज्याला आपण म्हणतो, ही दुधारी तलवार आहे मोबाईल. तुम्हाला जसं अभ्यासासाठी मदत करणार आहे, जसं तुमचं करिअर घडवणार आहे, त्याच पद्धतीने तुमचं करिअर बिघडवू सुद्धा शकते. तर ह्या अशा विद्यार्थ्यांना माझं सजेशन आहे की जे ऍप्स तुम्हाला डायव्हर्ट करू शकतात असे ऍप्स तुम्ही मोबाईलमध्ये ठेवूच नका, कारण प्रत्येक वेळी इन्स्टॉल करून ते युज करणं हे तुमच्याकडून जास्त वेळा शक्य होणार नाही.
त्यामुळे मोबाईलमध्ये लिमिटेड जेवढा डेटा पॅक जो तुमचा असतो, तुम्हाला दिवसभराच्या व्हिडिओसाठी जेवढा लागतो तेवढाच डेटा ठेवा त्याच्यामध्ये. आणि मोबाईल युज करण्यावर काही मोबाईलचे ऍप्स असतात बघा, तुमचे दिवसभरामध्ये तुम्ही किती तास मोबाईलवर घालवले आणि कोणता ऍप किती वेळ युज केलं, तर प्रत्येकानं ते एक ऍप डाउनलोड करून ठेवा की मी किती वेळ कोणत्या ऍपमध्ये वेळ वाया घालवलेला आहे. आरसीसीचा ऍप मी किती वेळ वापरलं, बरोबर आहे, व्हॉट्सअपवर मी किती वेळ घालवला, युट्यूबवर मी किती वेळ घालवला, ह्या सर्वांचं तुम्हाला कॅल्क्युलेशन येईल आणि त्यामुळे तुम्हाला अजून मॅनेज करण्यामध्ये इझी जाईल. मोबाईल पासून दूर राहणं तर प्रॅक्टिकली शक्य नाहीये सर्वांना, परंतु त्या मोबाईलचा वाईज यूज करणं. आणि ही एक अशी गोष्ट आहे, तुम्ही जर असं म्हणत असाल की कोणीतरी सुपरवाइज करून माझ्यावर इम्पोज केलं पाहिजे, हा ना, माझ्या मम्मीनं मला सांगितलं पाहिजे, पप्पानं मला सांगितलं पाहिजे की मोबाईल मी कमी वापरला पाहिजे, दॅट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. काही काही गोष्टी असतात ज्या तुम्ही सेल्फ डिसिप्लिन केल्या पाहिजे. कारण एखादी गोष्ट आहे एवढी, सर बघा मलाही माहिती आहे, मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, मी ह्या सिस्टीम मध्येच होतो, 11वी 12वी सुद्धा मी सुद्धा एक विद्यार्थी म्हणून केलेले आहे. 11वी 12वीचे दिवस खूप महत्वाचे आहेत, पण ह्याच दिवसामध्ये थोडंसं दिशा भरकटण्याचे जास्त चान्सेस असतात. थोडंसं स्वतःच्या माइंडवर कंट्रोल ठेवा. स्वतःच आपण जी वाट धरलेली आहे त्या वाटेला खूप दूर जायचंय, टफ कॉम्पिटिशन आहे, ह्या गोष्टीची जाणीव ठेवा. ऑटोमॅटिकली तुम्हाला जे डायव्हर्ट करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर दूर जातील. आय बिलीव्ह इन वन थिंग, ऑब्स्टॅकल्स आर दोज फ्राइटफुल थिंग्स विच यू सी व्हेन यू टेक युअर साईट ऑफ युअर गोल. आपल्या गोल पासून आपली नजर जेव्हा दूर जाते तेव्हा आपल्याला दिसणाऱ्या त्या गोष्टी असतात. तर तशा ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीकडे तुमची नजर जाऊ देऊ नका. कारण भरकट होणाऱ्या गोष्टी मोबाईलमध्ये कामाच्या 10% गोष्टी आहेत, बिनकामाच्या 90% आहेत. परंतु त्या 10% गोष्टीचा जे इफिशियंटली युज करतील तेच कॉम्पिटिशन मध्ये. थँक्यू सर सर. सर आता जस आपण बोललो की पूर्ण एज्युकेशन सिस्टीम ही ऑनलाईन मोडवर येऊन थांबली आहे, तर खूप साऱ्या मुलांना की आय साईटचा प्रॉब्लेम होतोय, तर ऍज अ डॉक्टर तुम्ही आईसची केअर कशी घेणार या सर्व ह्याच्यात, काय सजेस्ट करशाल? बघा आता मोबाईलवर बघण्यासाठी मॅक्झिमम एक मिनिट, आवाज येतो का माझा? हो येतो. हो सर. आजकाल मोबाईल वापरणं हे तर बंधनकारक झालंय आणि मॅक्झिमम मोबाईल्स मध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, एक रीडिंग मोड अवेलेबल करून दिलेला आहे त्यांनी, ज्याच्यामध्ये की जे ब्लू रेज असतात आपल्या मोबाईल मधून निघणारे जे ब्लू रेज असतात, हार्मफुल रेज असतात, ते ब्लॉक केले जातात. मॅक्झिमम प्रमाणात तर पॉसिबल नाही, परंतु भरपूर मोबाईलला ते दिलेलं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये प्रत्येकानं चेक करावं की आमच्या मोबाईलमध्ये ती फॅसिलिटी आहे का. रीडिंग मोड जर तुम्ही ऑन केला तर आपल्या बुक सारखे पेज दिसायला लागतात आपल्याला, त्यातले ब्लू रेज ब्लॉक केले जातात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल असेल त्यांनी ब्लू रेज ब्लॉक करणारे ब्लूकट लेन्सेस यूज करावेत. तुमचे जे चष्मा असतो त्याच्यामध्ये ब्लू रेज ब्लॉक करण्याची ॲबिलिटी असते, ते त्यांनी यूज करावेत. ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर ऍक्सेस घ्यावा. आपले जे कुठलं ऍप असेल तुमचं इन्स्टिट्यूटचं, त्याचा ऍक्सेस तुमच्या ऍक्सेस लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर घ्यावा, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी. या व्यतिरिक्त आज मला आणखी एक गोष्ट सांगायची वाटते की आजकाल प्रत्येक घरामध्ये आपल्याला स्मार्ट टीव्हीज आहेत. तर स्मार्ट टीव्हीज मध्ये सुद्धा आपल्याला ऍप वगैरे इन्स्टॉल करता येईल. तुम्ही तुमच्या घरच्या डेस्कटॉप सारखा यूज करू शकता. तर यापैकी जे ऑप्शन तुम्हाला पॉसिबल आहेत ते ऑप्शन तुम्ही करावेत. या व्यतिरिक्त ज्यांना यापैकी कुठलाच ऑप्शन अवेलेबल नाहीये किंवा पॉसिबल नाहीये त्या विद्यार्थ्यांनी मोबाईलला ब्रेक मध्ये युज करावं. म्हणजे 1 तास युज केलं, नंतर थोडासा 10-15 मिनिटांचा ब्रेक घेऊन परत नंतर 1 तास लेक्चर बघावेत. थोडा ब्रेक मध्ये लेक्चर बघितला तर डोळ्यांवर येणारा स्ट्रेन आणखी थोडासा कमी होईल. या व्यतिरिक्त दिवसातून 2 ते 3 वेळा थंड पाण्याने डोळे धुवावेत. आणि जर खूप जास्त स्ट्रेन वाटत असेल तर लवकरात लवकर ऑप्थॅल्मॉलॉजिस्टला दाखवून घ्यावं. हे कारण हे डोळे जे आहेत ना, हे आपल्याला मरेपर्यंत सांभाळायचे आणि आयुष्यात एकदाच मिळत असतात, त्यामुळे त्यांची काळजी घेतली पाहिजे आपण. विचार निलेश. सर, पालकाचं किती महत्व असतं विद्यार्थ्याचं स्वप्न साकार करण्यामध्ये? बघा तसं तर आता माझे वैयक्तिक अनुभव आणि ऍज अ टीचर मला आलेले अनुभव हे कम्प्लिटली कॉन्ट्रास्टिंग आहेत. कारण वैयक्तिक आयुष्यामध्ये माझ्या पॅरेंट्सचा रोल माझ्यासाठी एक मोटिवेशन म्हणून होता. खूप भयानक मोठं मोटिवेशन होतं माझ्यासाठी ते. कारण मला जसं कळायला लागलं, आपण ज्याला कळणं म्हणतो ना, की जसं मला कळायला लागलं तसं मला एकच गोष्ट माहित होती की मला डॉक्टर बनायचंय. आणि त्याचं कारण होतं की माझ्या पप्पांचं ते स्वप्न होतं. माझ्या पप्पांची इच्छा होती की मला त्यांना डॉक्टर, आणि तेच नकळतपणे माझंही स्वप्न झालं. मला कधी असं नाही वाटलं की मला नाही बनायचं. तर अर्थात त्यांचं स्वप्न होतं ते माझंही स्वप्न बनलं.
आणि त्यामुळं माझ्या लाईफमध्ये, कारण आमच्या घरामधून सायन्स मधून एज्युकेशन घेणारा, आय वॉज द फर्स्ट पर्सन अ सायन्स ग्रॅज्युएट इन माय फॅमिली. तर त्यामुळं मला गायडन्स करायला असंच कोणी असायचं नाही की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, काय अभ्यास केला पाहिजे, किंवा रीडिंग करत असताना इव्हन मला क्रॉप सायन्स किंवा फिशरी सायन्स काय असतं, पीसीबी पीसीएम ग्रुप काय असतात याची सुद्धा जाणीव नव्हती. मला फक्त एक माहित होतं की मला डॉक्टर व्हायचे, मग त्यासाठी काय लागतं ते सगळं करण्याची माझी तयारी होती. तर मॅक्झिमम आपल्या भागामध्ये मराठवाड्यातले जे विद्यार्थी असतात त्यांचं मी ऑब्झर्व केले, भरपूर विद्यार्थ्यांची अशीच अवस्था असते, त्यांच्या घरामधून त्यांना पाहिजे त्या पद्धतीने गायडन्स होऊ शकत नाही. परंतु अशा फॅमिलीजमध्ये मोटिवेशन खूप जास्त असतं आणि दुसऱ्या टाईपचे पॅरेंट्स असतात जे अवेअर असतात. आजकाल मी बघतोय लातूर नांदेडमध्ये पॅरेंट्स विद्यार्थ्यांसोबत येऊन राहण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. आई किंवा आजी असं कोणीतरी येऊन विद्यार्थ्यांसोबत राहतं. तर आजकाल थोडेसे प्रलोभनही वाढले, जसं मी सांगितलं की कॅफेज ग्रो झालेत, हॉटेल्स वाढलेत, विद्यार्थ्यांच्या हातात पैसा जास्त राहतोय, त्यानंतर गाड्या वगैरे जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याकडे झाल्यात. यामुळं विद्यार्थी भरकटण्याचे चान्सेस वाढतात. मोबाईल प्रत्येकाकडे आहे. तर यामुळे मला वाटतं की पालकांचा रोल थोडा जास्त महत्वाचा झालाय, स्पेशली मागच्या 3-4 वर्षामध्ये. त्यामुळे ज्या ज्या पालकांना पॉसिबल असेल त्या त्या पालकांनी विद्यार्थ्यावर, बघा सर्व पालकांचा विश्वास असतो त्यांच्या पाल्यावर, त्यांनी 100% वेळा असं म्हणतात की नाही नाही आमची दिदी खूप हुशार आहे, आमचा तिच्यावर 100% विश्वास आहे. परंतु वाया जाणारे ही अशाच कुठल्या तरी पालकाची पाल्य असतात. त्यामुळं काय म्हणू आपण त्याला, अतिविश्वासही ठेवणं कामाचं नाहीये, त्यापेक्षा चाणाक्ष राहणं महत्वाचं आहे. जर आपला पाल्य एखाद्या चुकीच्या गोष्टीत गुरफटला असेल, कारण आम्ही असे सुद्धा काही विद्यार्थी बघितले जे व्यसनाधीन झाले, वेगवेगळ्या गोष्टींचं ऍडिक्शन त्यांना लागले होतं अगदी 11वी-12वीच्या वयामध्ये. तर याचं रिझन काय होतं, त्यांचे आई वडील जे होते ते दोघेही जॉबला असायचे, त्यांना वेळच नाही मिळायचा याच्याकडे लक्ष देण्यासाठी. काय करतोय, कसे विद्यार्थी आहेत, मार्क, मग विद्यार्थ्यांनी फ्रॉड करून चुकीचे मार्क घरी SMS पाठवणं, म्हणजे ह्या लेवल पर्यंत काही काही विद्यार्थी गेलेत. तर माझं सर्व पालकांना सुद्धा ही विनंती आहे की आपल्या पाल्यावर विश्वास नक्कीच ठेवा, 100% विश्वास ठेवा. परंतु त्याचबरोबर तुम्ही स्वतः तुमची जिम्मेदारी झटकून टाकू नका. तुमची जिम्मेदारी आहे की दर आठवड्याला तुम्ही टीचर्सची भेट घेतली पाहिजे, अर्थात जेव्हा ऑफलाईन सुरू होईल त्यावेळेला. त्यानंतर तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करून त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट नेहमी चेक करत राहायला पाहिजे. त्यानंतर तुमचा पाल्य शिक्षकांसोबत कम्युनिकेट करतो की नाही ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आपल्या पाल्यामध्ये काही डिप्रेशनचे लक्षणं दिसतात का याची, कारण बरेच विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जातात, कळत नाही आपल्याकडं डिप्रेशन आहे का. मानसिक आजार म्हणजे खूप मोठा टॅबू मानला जातो, हा ना. एखाद्याला काही डिप्रेशन आलं म्हणजे की असं समजलं जातं की तो झाला, आता हे वेडा झाला आणि आयुष्यभर असंच राहणार आहे, गावामध्ये दगड मारत फिरणार आहे. पण असं असत नाही ऍक्च्युली. जेव्हा माइल्ड स्टेजमध्ये आपण ते आयडेंटिफाय करतो त्यावेळेला राईट ट्रॅक जर दिला तर तो विद्यार्थी खूप चांगला प्रोग्रेस करू शकतो पुढे. आणि ऑब्व्हियसली सर्वांना माहिती आहे की नीट म्हणजेच काही लाईफ नाहीये. त्यामुळे मला वाटतं की पॅरेंटचा सध्याच्या काळामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. हो सर, आपल्या आपल्या आई वडिलालाच आपण जर मोटिवेशन जर समजलं तर भरपूर काही करू शकतो आयुष्यात. नक्कीच नक्कीच. आयुष्यामध्ये सर्वात मोठं मोटिवेशन मला तरी वाटतं की आपले आई वडीलच असतात. कारण एखादी गोष्ट नक्कीच. करण्यापूर्वी चूक योग्य आहे की नाही हे जर मापदंड तुम्हाला पाहिजे असेल तर सिंपल गोष्ट विचार करा, माझ्या आई वडिलांना काय वाटेल. एखादी गोष्ट तुम्हाला वाटतं की ही चुकीची आहे की नाही, माझ्या आई वडिलांना ही गोष्ट केल्यामुळे अभिमान वाटेल का, हे सिंपल क्वेश्चन स्वतःला विचारा. जर येस आन्सर आलं, डोळे झाकून ती गोष्ट करा. हो सर. खूप बरोबर छान आहे. सोल्युशन दिलं सर तुम्ही. ते पॅरेंट्स म्हणजे दोन पात असतील तर त्याच्यावर समजत नाहीये, तर मग सरळ पॅरेंट्स हो म्हणतील का म्हणतात मूव्ह ऑन व्हायचं. तर तुमचं एक स्टुडंट आहे श्रीकांत तर्फे म्हणून, त्याने कमेंट केली की सर 2016 बायोलॉजीच्या क्लास नंतर तुम्हाला पहिल्यांदा बघतोय सर, खूप छान वाटतंय. 2016 मध्ये मी टार्गेट 100 नावानं बायोलॉजीचा क्लास घेतला होता. मी जवळपास 5 महिने विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिकवलं होतं. कारण टीचिंग म्हणजे माझ्यासाठी पॅशन आहे, खूप पॅशनने मी टीचिंग करतो, मला खूप आवडतं टीचिंग करायला. आणि त्यावेळेला लातूरमध्ये बायोलॉजीसाठी पाहिजे तसे पर्याय उपलब्ध नव्हते. आणि जे नको. 2016चे माझे विद्यार्थी आहेत, टार्गेट 100 बॅच ज्याला मी म्हणतो, तर ती माझ्यासाठी सुद्धा खूप मेमोरेबल अशी बॅच आहे. मला सुद्धा खूप छान त्याच्यासाठी वाटतं त्या तुम्हाला बॅचचे विद्यार्थी कमेंट जेव्हा रिपोर्ट कॉन्टॅक्ट मागवली. करतात. त्याच्यामुळे ते मला तुमचं गुड्डे बिस्किट आणि पार्ले बिस्किटची स्टोरी अजून आठवते. मी ज्या बॅचला होते त्या टाइमचे. विचार निलेश. निलेश विचार.
तर काही जणांना असं वाटतं की नीट जर क्लिअर झालं नाही तर त्यांनी आयुष्यामध्ये सगळंच हरलं, तर त्यांचे आणखीन काय काय त्यांचे करिअर ऑप्शन पुढे निर्माण होऊ शकतात. बघा, सर्वप्रथम तर मला हे सांगायचं की आपण कुठलेही जे काम हातामध्ये घेत असतो त्याच्यामध्ये आपण आपलं 100% द्यायचं असतं. आय बिलीव्ह इन दिस थिंग की आपण हार्डवर्क 100% करा, मेहनतीत कुठं कमी पडू नका. ठीक आहे, बघा भपकेबाजी करू नका. बऱ्याच विद्यार्थ्यांना मोठेपणाची सवय लागून जाते, फक्त मोठमोठ्या गप्पा मारायच्या, मोठमोठ्या गोष्टी सांगायच्या. ह्या गोष्टींना यश साध्य होत नसतं बेटा. यश साध्य करण्यासाठी मेहनत करावी लागते. तुम्ही तुमचं 100% द्या. ज्या दिवशी, मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो, ज्या दिवशी तुम्ही नीट एक्झाम देत असताना, बाहेर पडत असताना, एक्झाम हॉलमधून बाहेर पडत असताना तुम्हाला ज्या वेळेला असं वाटेल की मी माझं 100% दिलं होतं, त्या दिवशी तुम्ही जिंकलेला आहात. बघा, नीट एक्झाम प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का मला सांगा? जर महाराष्ट्रभरातून आपल्या साधारणपणे 3 लाख विद्यार्थी एक्झाम देतात आणि त्यातले 3,000 सिलेक्ट होणार आहे. प्रत्येकाला एमबीबीएस सीट तर मिळू शकत नाही. आणि याचा अर्थ असाही होत नाही की फक्त 3,000 विद्यार्थी मेहनत करणार आहेत, बाकीची मेहनत करत नाहीत, असाही त्याचा अर्थ होत नाही. परंतु कॉम्पिटिशन मध्ये गुरफटून राहू नका. ज्यांना ज्यांना खूप कमी मार्क येत आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की माझा इंटरेस्ट ह्या गोष्टीमध्ये खरंच नाहीये, सर मला हा अभ्यास इंटरेस्टिंग वाटत नाही आणि मी हे नाही करू इच्छित, तर त्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, नीट सोडूनही जग आहे, है ना. आणि असं नाही की जगामध्ये फक्त डॉक्टर्सच जगतात का. एक सिंपल एक्झाम्पल घ्या, कुठलीही गोष्ट. अहो, पॅरागॉन चप्पल बघा, चप्पलच बनवणारे असतात ना, मला सांगा, पण ते सुद्धा करोडपती आहेत की नाही. कुठलीही गोष्ट घ्या, आपण युज करत असलेली कुठली गोष्ट घ्या, हा चष्मा आहे डे टू डे यूज साठी लागणारा, कपडा आहे बेटा आपल्याला अंगावर लागणारा. आपण काय म्हणतो, सर मला XYZ, मला LPचा शर्ट पाहिजे, है ना. तर प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रँड डेव्हलप करता येतं. तुम्ही जे काम करणार आहात लाईफमध्ये ना, त्या गोष्टीमध्ये असं ब्रँड बना की लोकांनी म्हणलं पाहिजे की जर मला चप्पल घ्यायची तर मला पॅरागॉनची पाहिजे, जर मला शर्ट घ्यायचं तर मला ह्याच कंपनीचं पाहिजे, जर मला कुठलीही गोष्ट घ्यायची, जर मला डोक्याला लावायला तेल घ्यायचं तर पॅराशूटच पाहिजे. म्हणजे बघा, आयुष्यामध्ये माणसाला प्रत्येक गोष्ट लागत असते आणि ती गोष्ट प्रोव्हाइड करणारी सर्व्हिसही अवेलेबल असते. फक्त तुम्ही ज्या फील्डमध्ये जाल, पुढे चलून समजा तुम्ही एमबीबीएस झालात त्यात बेस्ट द्या, तुम्ही बीडीएस झालात त्यात बेस्ट द्या, तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर झालात तर असं लोकांनी म्हणलं पाहिजे की तुमची अपॉइंटमेंट घ्यायला 8 दिवस लागतात. त्या मॅडमकडे मला अपॉइंटमेंट घ्यायला 8 दिवस लागतात, मला त्यांच्याकडेच दाखवायचे. म्हणजे लाईफमध्ये तुम्ही जे पण काम करणार, किंवा तुम्ही शिक्षक झालात तर विद्यार्थ्यांनी म्हणलं पाहिजे की मला ह्या सर कडून एक तरी टॉपिक शिकायचा आहे, त्यांची टीचिंग स्टाईल एवढी चांगली आहे. जर तुम्ही लेखक झाला तर असं लिहा की प्रत्येकाला वाटलं पाहिजे की तुमचं एक तरी पुस्तक त्यांच्या हातामध्ये असलं पाहिजे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य बेटा, डॉक्टर म्हणजेच आयुष्य नाहीये, रादर मी असं म्हणेन की डॉक्टर पेक्षा कितीतरी जास्त चांगलं आयुष्य इतर फील्डमध्येही जगता येतं. ठीक आहे, परंतु हे कधी बेटा, जेव्हा तुम्ही नीट करत असताना तुमचं बेस्ट दिलेलं आहे आणि गिल्ट फ्री झालात, मी माझं बेस्ट दिलंय, आता मला मूव्ह ऑन करायचे लाईफ मध्ये. तर बेटा लाइफ बहुत बड़ी है यार, ये नीट मतलब नीट एग्जाम ठीक है, ये एक पार्ट है लाइफ का, बट दिस इज नॉट युअर होल लाईफ. थोडं डोळे मोठे करा, तुमची विजन मोठी करा, खूप मोठ्या गोष्टी दिसतील तुम्हाला. असं एक रिक्वेस्ट आहे, जेव्हा नीटचा पेपर होईल त्यावेळेस काय काय करिअर ऑप्शन निर्माण होतील याचंही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा, कारण भरपूर विद्यार्थ्याला काय करायचं समजतच नाही. बघा, नीटच्या नंतर तुम्ही आता ऍक्च्युली आपण ऑलरेडी सायन्स चूज केलेले आहे, त्यामुळे आपल्याला आर्ट्सचे आणि कॉमर्सचे काही काही करिअर ऑप्शन्स बाय डिफॉल्ट बंद होतात. परंतु तुम्ही 11वी-12वी सायन्स करून गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऍग्रिकल्चर मध्ये खूप चांगले चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात. त्यांना ऍग्रिकल्चर करता येतं, ऍग्री इंजिनिअरिंग करता येतं. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी हे एक इमर्जिंग फील्ड आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगल्या चांगल्या संधीज अवेलेबल आहेत आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे आहे, तुम्हाला माहित असं, वन ऑफ द फायनेस्ट इन्स्टिट्यूट इन आवर कंट्री, त्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या डिग्री कोर्सेस आहेत. तुम्ही सर्च करू शकता, ज्या ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, त्याच्यामध्ये खूप चांगले करिअर ऑप्शन्स अवेलेबल असतात. आपले मेडिकल इंजिनिअरिंग सोडून सांग, आता बघा मेडिकलमध्ये सुद्धा एवढे लार्ज नंबर ऑफ ऑप्शन्स असतात. जसं मी आता सांगितलं, एमबीबीएस झालं, त्यानंतर तुमचं बीएमएस झालं, बीडीएस झालं, त्यानंतर नर्सिंगचे ऑप्शन्स असतात, फिजिओथेरपी असतं, ऑक्युपेशनल थेरपी असतं, असे भरपूर ऑप्शन्स तुम्हाला मेडिकलमध्ये सुद्धा अवेलेबल असतात. या व्यतिरिक्त तुम्हाला आता जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे असतात त्यांच्यासाठी पुन्हा इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा वेगवेगळे डिप्लोमाज अवेलेबल असतात. तुम्ही एखादं नॉर्मल, अर्थात स्पर्धा परीक्षांबद्दल मी अजून बोललेलो नाहीये, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, त्या फील्डमध्ये पुन्हा एमपीएससी मध्ये आणखी तुमच्या स्पेसिफिकेशन वाईज ऍग्रीवाल्या एमपीएससीच्या थ्रू एक्झाम होतात, इंजिनिअरिंगच्या एक्झाम्स होतात. त्यानंतर डॉक्टरच्या ज्या भरती असतात त्या सुद्धा एमपीएससीच्या थ्रू केल्या जातात. त्याच्यात डेंटिस्टची सुद्धा भरती असते, आयुर्वेदिक डॉक्टरची भरती असते, होमिओपॅथिक डॉक्टरची सुद्धा एमपीएससीच्या थ्रू भरती होते. खूप एक्झाम्स असतात.
म्हणजे नीट सोडून खूप जास्त करिअर ऑप्शन्स अवेलेबल असतात, परंतु आपल्या भागामध्ये सहज सोपा लवकर अचीव्ह होणारा ऑप्शन म्हणून मेडिकल आणि इंजिनिअरिंग याच्याकडे इझिली बघितलं जातं साधारणपणे. सर हो अजून सर. एक क्वेश्चन आहे की व्हॉट इज द करेक्ट मेथड टू रीड एनसीआरटी? मोस्टली म्हणजे मराठी स्टुडंट्स, मीडियमचे स्टुडंट जे असतात त्यांना एनसीआरटी लँग्वेज थोडी हार्ड जाते. सो आपण कसं त्या लँग्वेजशी डील करू शकतो अँड आपला त्या चॅप्टरवर फुल कमांड आलेला आहे हे आपण कसं ओळखून घ्यायचं? एनसीआरटी रिडिंगचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो विद्यार्थ्यांना येण्याचं रिझन असं आहे की आपल्या भागामध्ये विद्यार्थ्यांची इंग्लिश थोडीशी कमजोर असते. तर माझं असं सर्वांना एक सजेशन आहे की आतापर्यंत बरेच विद्यार्थ्यांनी तेच कारण आयुष्यभर देत राहतात की माझं स्कूलपर्यंत मराठी इंग्लिश चांगलं नव्हतं, आम्ही मराठी मीडियमचे आहोत, आम्ही सेमी इंग्लिशचे आहोत, आमचे टीचर्स तेवढे काही खास नव्हते. परंतु इंग्लिश इज दी लँग्वेज ऑफ नॉलेज. त्यामुळे तुम्हाला तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करावी लागेल. इथून पुढे लाईफमध्ये तुम्ही जे पण एज्युकेशन मिळवणार आहात दॅट इज गोइंग टू बी इन इंग्लिश. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. इंग्लिशमध्ये तुम्हाला थोडंसं काय म्हणू आपण त्याला एक सोफिस्टिकेशन आलं पाहिजे, त्या लेवलला बोलणं आलं पाहिजे. कारण ऍज अ डॉक्टर सुद्धा तुम्हाला इंग्लिश यूज करायची आहे. जेव्हा तुम्ही कुठं प्रेझेंटेशनला सेमिनार्सना जाता त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक वेळी न्यूनगंड वाटत राहू नये. आणि इंग्लिश इज जस्ट अनदर लँग्वेज. त्याच्यामध्ये फार प्राऊड वाटण्यासारखी फिलिंग नाहीये, बट ते तुमची कमजोरी बनवू नये हे माझं सांगण्याचं तात्पर्य आहे. इंग्लिश येणारे भारी असतात असा त्याचा अर्थ होत नाही. ठीक आहे, भारी तर बेटा सगळे कुठले ज्याची मदर टंग स्ट्रॉंग आहे ते प्रत्येक विद्यार्थी स्ट्रॉंग. तर एनसीआरटी रीड करताना जर तुमची इंग्लिश चांगली असेल तर तुम्हाला फायदा होतो, हे माझं सांगण्याचं तात्पर्य आहे. एनसीआरटी रीड करत असताना प्रत्येक लाईनचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. एनसीआरटी मध्ये त्या सब्जेक्ट पेक्षा त्याची इंग्लिश जास्त अवघड असते, है ना. कन्सेप्ट सोपे असतात, ते अंडरस्टँड होतात, कन्सेप्ट परंतु सोपे त्यातले असतात, इंग्लिश लँग्वेजचे जे इंग्लिश वर्ड्स. तर विद्यार्थ्यांनी एक चांगलं डिक्शनरी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवावी. मेरियम वेबस्टर डिक्शनरी असेल किंवा ऑक्सफर्ड डिक्शनरी असेल, ती डिक्शनरी डाउनलोड करून ठेवावी. एखाद्या वर्डचा जर मिनिंग नाही समजला तर पटकन तो आपल्या मोबाईलमध्ये आपण टाईप करू शकतो. किंवा आजकाल आणखी एक नवीन फॅसिलिटी अवेलेबल झाली, तुम्ही गुगलला विचारू शकता, है ना. पूछने से सब पता चल जाता है. गुगलला विचारू शकता, ओके गुगल म्हणून लगेच ते तुम्हाला आन्सर देऊन टाकतं. तर तुम्ही सर प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून एका वाक्याचा अर्थ लावा, वाक्याचा अर्थ लावत पॅराग्राफचा अर्थ समजून घ्या, आणि पॅराग्राफचा अर्थ लावत लावत पूर्ण टॉपिक तुम्हाला अंडरस्टँड होईल. एखादा टॉपिक समजला की नाही हे कसं आयडेंटिफाय करायचं. जर मी माझ्या समोर पुस्तक उघडून बसलेलो आहे आणि डोळे बंद करून एखाद्या मूव्ही सारखं मी माझ्या डोळ्यासमोरून तो टॉपिक जर नेऊ शकत असेल, पटपट पटपट मला एका बीट नंतर काय, दुसऱ्या बीटमध्ये काय, तिसऱ्या बीटमध्ये काय, त्या बीटवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत, त्या बीटवर मी कोणते क्वेश्चन्स चुकवले होते, त्या बीटवर एक्झाम मध्ये कोणते क्वेश्चन्स आले होते, हे जर मला क्विकली रिमाइंड होत असेल तर समजायचं माझा टॉपिक परफेक्ट झाला. आणि टॉपिक परफेक्ट करण्यासाठी जेवढे जास्त रिव्हिजन तुम्ही कराल तेवढ्या जास्त टॉपिक परफेक्ट होत जातो. सर म्हणजे तुम्हाला मी रिक्वेस्ट करतोय की हे जे तुम्ही सांगितले की गुगल डिक्शनरी असावी किंवा ते आईसाठी जे तुम्ही सांगितलं तर त्याच्यावर एक व्हिडिओ मिळू शकतो का सर्वांना, की जे टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्या रिलेटेड मोस्टली मुलांना माहित नाहीये, हे मलाही माहित नव्हतं आतापर्यंत. सो एक व्हिडिओ बनवून त्याचा तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करू शकता का? हो, मी नक्की प्रयत्न करतो लवकरात लवकर विद्यार्थ्यांना जनरल स्टडी बद्दल. कारण कसं आहे, आपण बघतोय आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन अवेलेबल आहे सब्जेक्ट नॉलेज बद्दल. खूप चांगले टीचर्स अवेलेबल आहेत, पण ह्या जनरल ज्या गोष्टी आहेत ना, ज्या विद्यार्थ्याला डे टू डे लाईफ मध्ये त्रास देतात. कारण मलाही माहितीये, आपण आपलं स्टडी, आपले पुस्तक हा एक पार्ट झाला, पण या व्यतिरिक्त आपलं जग असतं. असं नाही की आपलं आयसोलेशन मध्ये लाईफ सुरू आहे आणि त्याच्यात स्टडी करायचं आणि बाकी सगळं संपलं. आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये राहून अभ्यास करायचा आहे. आणि अर्थात काही विद्यार्थ्यांना छोटा भाऊ, छोटी बहीण कोणीतरी त्रास देत आहे, कोणीतरी काय देतं. काही लोकांच्या घरामध्ये अडचणी आल्यात, कोरोनाचा टाइम सुरू आहे, बरेच जण फ्रस्ट्रेशन मध्ये गेले, डिप्रेशन मध्ये गेले. ह्या सगळ्या गोष्टींसोबत डील करणं थोडंसं अवघड जातं. त्याबद्दल मी प्रयत्न नक्की करेन लवकरात लवकर एक व्हिडिओ बनवण्याचा. शुभम तू विचारू शकतो सरांना. गुड इव्हनिंग सर, मी शुभम माने मुंबईहून बोलतोय. गुड इव्हनिंग बेटा, गुड इव्हनिंग. थँक्यू सर, तुम्ही या लाईव्ह. सर, बायो बद्दल एक डाऊट होता का, बायोमध्ये म्हणजे खूप सारे असे फॅक्ट्स असतात ना जे विसर पडायला लागतो त्यांचा. खूप वेळ रिवाइज केल्यावर देखील असं वाटतं का विसर पडतोय आणि क्वेश्चन्स मध्ये कन्फ्युजन येते सर. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय टिप देतील का सर? हा जो सब्जेक्ट आहे, बायोलॉजी सब्जेक्टची स्टडी करत असताना आपल्याला
दोन गोष्टी प्रायमरीली लक्ष ठेवावं लागतं. त्यातली पहिली गोष्ट आहे, बरेच विद्यार्थी असं म्हणतात बायोलॉजी फॅक्च्युअल आहे, परंतु नाही बेटा, बायोलॉजी सुद्धा कन्सेप्च्युअल आहे, परंतु बायोलॉजीमध्ये फॅक्च्युअल गोष्टी थोड्या जास्त आहेत बाकी सब्जेक्टच्या कम्पॅरिझन मध्ये. त्यामुळे पहिली स्टेप असली पाहिजे तुमची सब्जेक्ट अंडरस्टँड करून घ्या. कुठलाही टॉपिक असेल तो अंडरस्टँड करून घ्या आणि त्यानंतर त्या टॉपिकमध्ये ज्या फॅक्च्युअल गोष्टी असतील त्या फॅक्च्युअल गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या याच्याबद्दल. तर लक्षात ठेवण्यासाठी जसं तू म्हणलास की बायोलॉजी लवकर विसरतं, तर पहिली स्टेप असली पाहिजे तुमची रिव्हिजन्स खूप जास्त झाली पाहिजे. तुमच्या रिडिंग पेक्षा रिव्हिजन्स जास्त महत्वाचे आहेत. जर तुम्ही रिडिंगला 1 तास देत असाल तर रिव्हिजनला अर्धा तास करून 4 वेळा 2 तास दिले पाहिजे तुम्ही. एवढी जास्त महत्वाची आहे रिव्हिजन. नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं, एकदा वाचला, हा माझा टॉपिक झाला आता परफेक्ट, आता मला परत रिव्हिजन करण्याची गरज नाही आणि लूज पडतात विद्यार्थी. हे होऊ देऊ नका. दिस इज डॅमेजिंग. एकदा रिडिंग केली त्यानंतर पर्टिक्युलर काळानंतर कंपल्सरी ती रिव्हिजन पडलीच पाहिजे. आता सपोज आज तुम्ही एखादा टॉपिक वाचलाय, न्यूरल कंट्रोल कोऑर्डिनेशन, आज टॉपिक जर मी वाचला असेल तर मी आजच ठरवलं पाहिजे की मला 15 दिवसानंतर ह्या टॉपिकला 1 तास द्यायचा आणि रिवाइज करायचा टॉपिक. तर रेग्युलर इंटरव्हल नंतर तुमचा टॉपिक रिवाइज झालाच पाहिजे. ही की आहे बघा बायोलॉजीमध्ये टॉप स्कोर करण्याची. दुसरं, फक्त रिडिंग करून तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन कशा टाईपचा येईल याचा अंदाज येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. एक्झाम मध्ये काय विचारलं जातं एक्झॅक्टली त्याच्यावर नजर ठेवावी लागते आणि त्याच्यासाठी आपल्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. बरोबर. तर 33 इयर्सचा जो सेट मिळतो तो सेट घ्या. एखादा टॉपिक रीड केल्याच्या नंतर त्याच्यावर कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत, कोणत्या डेप्थ पर्यंत जायचंय, वर्डिंग कशी युज केलेली आहे, कोणतं बीट जास्त इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावर जास्त वेळा क्वेश्चन आलेले आहेत याच्यावर फोकस करा. आणि एकदा क्वेश्चन्स बघणं झाले त्यानंतर परत एकदा थेअरी रीड करा. म्हणजे आता रीड करताना तुम्हाला माहित झालेलं आहे की तुम्हाला कशावर एक्झॅक्टली फोकस करायचंय. तर ह्या काही टेक्निक ज्या आहेत ना ह्या स्टडीमध्ये युज केल्या पाहिजे. रिडिंग, सॉल्विंग एमसीक्यू अँड देन अगेन रिडिंग, हा ना, म्हणजे तुम्हाला कम्प्लीट अंडरस्टँडिंग आलेली असते. आणि यासोबतच तुम्ही एखादं एमसीक्यूचं चांगल्या क्वालिटीचं बुक सुद्धा सॉल्व्ह करू शकता. आणि ही जी टेक्निक आहे ही फक्त बायोलॉजीसाठी नाही तर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीसाठी सुद्धा युज करू शकता. बायोलॉजीला रिव्हिजन्सवर थोडं, कारण बघा बायोलॉजी लक्षात ठेवण्याचा, पाठ करण्याचा प्रयत्न केला 100% विसरणार आहे, पण रिव्हिजन करत राहिलात तर सबकॉन्शियस माइंड मध्ये ऑटोमॅटिकली नॉलेज सेव्ह होऊन जातं तुमच्या. सर पल्लवीचा असं क्वेश्चन की दिवसातून किती चॅप्टर केले पाहिजे बायोचे? बघा आता हा जो क्वेश्चन आहे हा ऍक्च्युली 11वीच्या विद्यार्थ्यांना वेगळा आन्सर असेल, 12वीच्या वेगळा असेल आणि जे आता एक्झाम देणार आहेत 2021 मध्ये त्यांच्यासाठी वेगळा असेल. तर जे विद्यार्थी आता एक्झाम देणार आहेत त्यांना मला असं सांगायचं की नंबर ऑफ चॅप्टर्स माझे किती एका दिवसात कव्हर होतील याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने मी किती कव्हर करू शकतो तेवढे कव्हर करा. समजा तुम्ही चांगल्या पद्धतीने रीड करू, कारण ही फॉर्मॅलिटी नाहीये. त्या काय म्हणतात ते गावाकडे पारायणाला बसतात बघा, त्यांना काही पण करून ते पुस्तक संपवायचं असतं. मग ते किती समजलं, त्याचा अर्थ किती कळाला त्याच्याशी काही घेणं नाही. तसं आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला क्वालिटी मेंटेन करून किती टॉपिक्स होऊ शकतात तेवढेच करा. नाहीतर अदरवाईज बघा करायचंच म्हणल्यावर तुम्ही एका दिवसात 8 टॉपिक हे करू शकता, परंतु त्याचा फायदा होणार नाही, त्यातलं रिटेन्शन होणार नाही. त्यामुळे रिव्हिजन करताना स्पेशली एक्झामच्या काळामध्ये 2 ते 3 टॉपिक चांगल्या क्वालिटीने जर तुम्ही रिवाइज केला तर अतिशय चांगल्या पद्धतीने होतात, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि पर्टिक्युलर वेळेनंतर तुम्ही सब्जेक्ट चेंज करा. बोर झाल्याच्या नंतर डिसाईड करून असं नाही की 2 तास झाले घडीमध्ये बघत बसत काय काय जण 4 वाजले आता फिजिक्स घ्यायचं, अर्ध्यात सोडून द्यायचं जो टॉपिक झालेला असेल. असं करू नका. एखादा टॉपिक घेतलाय, तुम्हाला जोपर्यंत बोर होत नाही किंवा जोपर्यंत तो टॉपिक संपत नाही तोपर्यंत तो करत राहा. बोर झाला मग दुसरा सब्जेक्ट घ्या. आणि ज्या वेळेला बोर होतं त्यावेळेला तुमचा इंटरेस्टिंग चॅप्टर ठेवायचा, इंटरेस्टिंग सब्जेक्ट ठेवायचा. ज्या वेळेला तुम्हाला सगळ्यात जास्त बोर होतं त्या टायमिंग मध्ये तुमचा सर्वात इंटरेस्टिंग सब्जेक्ट तुम्ही स्टडी केला पाहिजे. कारण जो अवघड वाटतो तो हायएस्ट एनर्जीच्या वेळेला आपण केला पाहिजे सब्जेक्ट. शुभम तुला अजून काही डाऊट्स विचारायचे आहेत का सरांना? अजून एक डाऊट असा आहे का आजच्या या कन्फ्युजनची सिच्युएशन झालेली आहे एक्झाम बद्दल, म्हणजे डेट्स बद्दल कन्फ्युजन आहे, फॉर्म बद्दल कन्फ्युजन आहे. तर अशा या कन्फ्युजनच्या स्थितीमध्ये अभ्यासात मन कसा लावावा, तुम्ही काय बोलतील का याच्याबद्दल? बघा हे सुद्धा खूप विद्यार्थ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे. बघा फॉर्म आलेला नाहीये, त्यानंतर फॉर्मची डेट कधीची येईल, जे होणार आहे ते सगळ्यांसोबत होणार आहे. पूर्ण भारतात जेवढे विद्यार्थी आहेत ते सर्वांसोबत होणार आहे. त्यामुळे आपण मला सांगा, समजा आता काही विद्यार्थी क्युरियस असतात, सर फॉर्म कधी येतील, सर फॉर्म कधी येतील. मला सांगा जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला आणि सगळ्यांना एकत्रच कळणार आहे, कारण ते गव्हर्नमेंट जेव्हा डिक्लेअर करेल तेव्हा सगळ्यांना कळणार आहे. असं तर होत नाही की मधून इन्फॉर्मेशन आली, मंत्र्याला फोन करून आपण इन्फॉर्मेशन काढली, तसं काहीच होत नाही. कोणालाच ते माहित होत नसतं अगोदर. त्यामुळे जेव्हा पण फॉर्म रिलीज होतील ते सर्वांना सोबत होणार आहेत.
त्यामुळे माझं असं सजेशन आहे एक्झामला तुम्हाला, आणि सध्या तरी अशी सिच्युएशन आहे की एक्झाम पोस्टपोन होईल 100%, कारण फॉर्म भरायला वेळ देणं, करेक्शनसाठी वेळ देणं, हॉल तिकीट रिलीज करणं, सेंटर्स अलॉकेट करणं, प्लस डेल्टा प्लस व्हॅरियंटची सुद्धा न्यूज आहे. तर याच्यामध्ये एक्झाम तुमची 1 ऑगस्टला होईल याची तरी शक्यता सध्या तरी नाहीये, सध्या तरी 10% सुद्धा शक्यता नाहीये. परंतु माझं असं सजेशन आहे तुम्ही त्याच्याकडे लक्षच देऊ नका. तुम्ही असं प्रिपेअर्ड असलं पाहिजे, जेव्हा व्हायची तेव्हा होते, मी माझा अभ्यास करत राहणार. गव्हर्नमेंटने 1 ऑगस्ट म्हणलं आय एम रेडी फॉर इट, गव्हर्नमेंट 1 सप्टेंबर म्हणलं आय एम रेडी फॉर इट, जर 1 ऑक्टोबर म्हणलं आय एम व्हेरी मच रेडी फॉर इट. जेव्हा डेट येईल तेव्हा तुमचा स्टडी प्लॅन थोडासा चेंज करता येईल, पण सध्या यू शुड बी रेडी फॉर द 1 ऑगस्ट. आणि त्या गोष्टीकडे कोणीही लक्ष देऊ नका. जेव्हा यायचे तेव्हा फॉर्म येतील, सर्वांना वेळ मिळणार आहे फॉर्मची. असं होणार नाही की फॉर्म आले आणि तुम्हाला माहितच नाही झाला आणि डेट संपून गेली, असं तर होत नाही. त्यामुळे त्याचं टेन्शन घेण्याची, त्याच्याबद्दल विनाकारण विचार करत बसण्याची गरज नाहीये. बघा, जिथं जिथं अनिश्चितता असतात आणि ज्यावेळी आपल्या हातात गोष्टी नसतात आणि आपण बदलू शकत नाही, त्यावेळेला द बेस्ट वे इज टू इग्नोर देम. त्यांना इग्नोर करा. जेव्हा गोष्टी क्लिअर होतील त्यावेळेला आपल्याला ऑटोमॅटिक माहित होतील, असं स्वतःला सांगा. शुभम, काय विचारायचं आहे का अजून? विचारायचं आहे तुमचं. सर, आता एक कमेंट आली आहे की सर डेल्टा व्हॅरियंट काय आहे आणि ऍज अ डॉक्टर तुम्ही सांगा की काय प्रिकॉशन घेतले पाहिजे. बघा, डेल्टा व्हॅरियंट जो आहे, कोरोना व्हायरस जो आहे, कुठलाही व्हायरस रादर दॅन कोरोना व्हायरसच नाही, तर जे इन्फ्लुएन्झा व्हायरसेस असतात, मेनली आपल्याला जे सर्दी कॉज करणारे व्हायरसेस असतात, तर हे व्हायरसेस यांच्यामध्ये म्युटेबिलिटी खूप जास्त असते, खूप जास्त म्युटेशन्स होतात, रॅपिड स्पीडने यांच्यामध्ये म्युटेशन्स होत असतात. तर हा जो कोरोना व्हायरस आहे हा सुद्धा त्याच पद्धतीनं म्युटेशन्स दाखवतोय. तर कोरोना व्हायरसमध्ये जी जुनी स्ट्रेन होती कोरोना व्हायरसची, त्याच्यामध्ये काही म्हणजे जेनेटिक सिक्वेन्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जो जिनोमचा सिक्वेन्स असतो त्याच्यामध्ये, हा ना, आपले जे बेस पेअर्स असतात त्याचे जे सिक्वेन्सेस असतात त्याच्यामध्ये अल्टरेशन्स होत असतात. आणि मग त्या व्हायरसचे जे स्ट्रक्चर असतं, त्याच्या स्ट्रक्चरवर जे प्रोटीन्स असतात, जे कार्बोहायड्रेटचे मॉलिक्युल्स असतात, त्याच्यामध्ये थोडे बहुत व्हॅरिएशन्स येतात. त्यामुळे आपण वेगवेगळे नावं दिलेले आहेत, ह्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनला वेगवेगळे नावं दिलेले आहेत. तर अगोदर आपण जे बेसिक स्ट्रेन होता त्याच्यात जे व्हॅरियंट आपल्याला सापडला त्याला आपण डेल्टा व्हॅरियंट असं नाव दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर आणखी एक व्हॅरियंट नवीन सापडलाय, त्याला आपण डेल्टा प्लस व्हॅरियंट असं नाव दिले. याचा अर्थ असा अजिबात नाहीये की त्याचं नाव डेल्टा किंवा डेल्टा प्लस दिलंय आपल्याला वाटतं की काहीतरी भयानकच आहे, असा त्याचा अर्थ नाहीये. ते डेल्टा प्लस म्हणजे नवीन व्हायरस सापडला म्हणून त्याला आपण डेल्टा प्लस म्हणलंय. मी कालच आपल्या CSIR जे सायंटिस्ट आहेत त्यांचे इंटरव्ह्यू ऐकत होतो आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हा डेल्टा प्लस जो व्हॅरियंट आहे हा फार जास्त डेंजरस नाहीये. ठीक आहे, रादर विद्यार्थ्यांना म्हणजे छोटे जे मुलं आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामुळे फार जास्त धोका होईल असं काही नाहीये. सध्या तरी अशी न्यूज आहे, अजून तरी तसे प्रूफ सापडले नाहीत असं त्या सायंटिस्टचं म्हणणं आहे. गव्हर्नमेंटचे ऑफिशियल सायंटिस्ट होते ते, अजून तरी तसं सापडलेलं नाहीये. परंतु नॉर्मल कोरोना स्ट्रेन जी आहे ही अजूनही आहे आणि जर आपण गर्दी केली तर अजूनही तो स्प्रेड होऊ शकतो. कारण तुम्ही बघा, ज्या ज्या भागामध्ये गर्दी झाली तिथं पुन्हा केसेस राईज व्हायला लागल्या. त्यामुळे सध्या तरी सर्वात हुशारी याच्यामध्ये आहे की आपण घरी राहावं. जेव्हा कधी आपल्याला बाहेर जाण्याची गरज पडेल त्यावेळेला आपण मास्क यूज करावा, सॅनिटायझरचा यूज पहिल्या मागच्या वर्षी जेव्हा जसं आपण करत होतो तसं आजही करावा. आजकाल मी बघतो कोणी सॅनिटायझरही घेऊन जात नाहीये, त्यांना काही आता वाटतच नाही, जे व्हायचं ते होऊ द्या अशा टाईपचा ऍटिट्यूड झालाय. परंतु सॅनिटायझर 100% यूज करा, तुम्ही मास्कचा 100% यूज करा. गर्दीमध्ये जाणं शक्यतो जिथं जिथं पॉसिबल आहे ते टाळा, कारण रिस्कला फक्त तुम्ही एकटे नाहीयेत, आपली पूर्ण फॅमिली रिस्कला येऊन जाते. कारण मी स्वतः कोविड पॉझिटिव्ह आलो, तुम्हाला माहितीये, मनामध्ये खूप भीती वाटते की आपल्यामुळे आपल्या पूर्ण फॅमिलीला डॅमेज होऊ नये. तर म्हणजे कसं आहे, आणि कोविड अशा डेंजर प्रकारचं इन्फेक्शन आहे की माणूस हतबल होऊन गेलाय, कंट्रोलमध्ये येत नाही. त्यामुळं प्रिकॉशन घेणं हेच सगळ्या आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे. ज्या वेळेला आपण शुअर होऊ की वॅक्सिनेशन खूप जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल झालेलं आहे, वॅक्सिनेशन ज्यांना अवेलेबल होईल त्यांनी लवकरात लवकर वॅक्सिनेशन करून घ्यायचं. त्यामुळे सर्व प्रकारचे प्रिकॉशन सध्या घ्या आणि जोपर्यंत शुअर होत नाहीत आपण तोपर्यंत ओपन मार्केटमध्ये, ओपन ठिकाणी जाऊ नका. आणि सर, खूप मुलं म्हणत आहेत लेक्चर पेंडिंग आहेत, आणखीन एक्झाम आता जवळच आलेली आहेत तरी खूप मुलांची लेक्चर पेंडिंग आहेत. तर अशा म्हणजे असं विद्यार्थ्यांसाठी म्हणणं आहे खूप जणांचं की पेंडिंग लेक्चर्स अँड रेग्युलर लेक्चर्स हे दोन्ही कसे मॅनेज करावे, अँड मोस्ट इम्पॉर्टन्स पेंडिंग लेक्चरला द्यावा का रेग्युलर लेक्चरला? बघा, मी स्वतःच अगोदरही मेन्शन केलं होतं की लेक्चर्स पेंडिंग पडतात. हा खूप मोठा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांचा सुरू आहे ऑनलाईन मुळे. त्याचं रिझन असं आहे ना,
तुमच्या घरी काहीतरी फंक्शन आला, घरी काहीतरी रिझन होतं, त्यामुळे एक दिवस जरी तुम्ही पेंडिंग मध्ये पडलात, एक दिवस जरी, तरी सुद्धा तुमचे 6 किंवा 9 लेक्चर पेंडिंग पडतात आणि दुसऱ्या दिवशी ते 6 लेक्चर कव्हर करण्यासाठी वेळ नसतो, कारण त्या दिवशीचेच लेक्चर त्या दिवशी बघायचे असतात. तर अशा विद्यार्थ्यांना माझं सजेशन आहे, ज्यांनी लेट ऍडमिशन घेतलेले असतात, ज्यांचे व्हिडिओज पेंडिंग असतात, त्या विद्यार्थ्यांनी तुमच्या रेग्युलर ट्रॅक मधले व्हिडिओज अगोदर बघावेत. त्या रेग्युलर ट्रॅक मध्ये तुम्ही रिदम मध्ये यावं, जेणेकरून तुमच्या म्हणजे विकेंडला ज्या एक्झाम्स होणार आहेत त्या एक्झाम्सच्या तुम्ही रिदम मध्ये येता. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की मी सर्वांच्या सोबत नाहीच, मी काय माझं काही वेगळंच सुरू आहे, हे वाटणार नाही. त्यामुळे अगोदर रेग्युलर लेक्चरच्या रिदम मध्ये या. त्याचा एकदा कॉन्फिडन्स आला की मग तुम्ही रिव्हिजन म्हणजे पेंडिंग पडलेले लेक्चर्स कसे कव्हर करायचे याचा प्लॅन बनवा. पेंडिंग पडलेल्या लेक्चरसाठी माझा एक सिंपल प्लॅन विद्यार्थ्यांना असा आहे की तुम्ही दररोज पेंडिंग पडलेले 2 व्हिडिओज मी बघणार आहे, हे ठरवायचं. रेग्युलर ट्रॅक बघून पेंडिंग पडलेले 2 व्हिडिओज मी बघणार डेली, हा तुम्ही संकल्प करायचा आहे. त्यानंतर हा जो संकल्प आहे याच्यात एक ऍडिशन अशी करायची की ज्या दिवशी तुमची एक्झाम असते, फॉर एक्झाम्पल आपण संडेला एक्झाम ठेवतो, संडेला तुमची एक्झाम असते, त्या दिवशी आपण व्हिडिओज अपलोड करत नाही, तर त्या दिवशी तुम्ही पेंडिंगचे 6 व्हिडिओज बघायचे, जसं तुम्ही रेग्युलर ट्रॅकला बघता तसे. ठीक आहे, एक्झाम दिल्याच्या नंतरही 6 व्हिडिओज ते तुमचे पेंडिंग पडलेले कव्हर होतील. आणि पेंडिंग पडलेले व्हिडिओज बघत असताना तुम्ही सब्जेक्ट वाईज बघण्यापेक्षा एखादा टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल समजा तुमचा एक टॉपिक आहे, सर्क्युलर मोशन टॉपिक आहे सपोज तुमचा, तो पेंडिंग पडलेला आहे, आणि दुसरा आणखी एक तुमचा टॉपिक आहे बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजीचा, तो पण पेंडिंग पडलेला आहे. तर तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचा एक आणि सर्क्युलर मोशनचा एक बघण्यापेक्षा बायोटेक्नॉलॉजी सुरू करा, त्याचे 4 व्हिडिओ एका रिदम मध्ये बघून टाका, कारण रिदम मध्ये बघितला तर ते फास्ट कव्हर होतं. ठीक आहे, याचा एक त्याचा एक, याचा एक त्याचा एक, असं बघण्यापेक्षा तो जो टॉपिक आहे तो 3 दिवसात संपून जाईल. 12 व्हिडिओज असले, आज 3, आज 4, उद्या 4, परवा 4, संपला टॉपिक. ह्या पद्धतीने कव्हर करा. एक टॉपिक घ्या आणि तो संपवण्याचा प्रयत्न करा. पेंडिंग पडलेल्यांसाठी सांगतो मी. हा सर. तर आताच्या तर काळामध्ये एक क्वेश्चन आहे, बरं शुभम तू आधी विचार. विचार तुझा. हा तर बायोमध्ये स्कोर 290 300 पर्यंत जातो, पण 340 पर्यंत स्कोर जायसाठी काय सजेस्ट करतील तुम्ही सर? बघा कसं असतं ना, 300 पर्यंतच्या मार्कांसाठी तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा ऍडिशनल नॉलेज असावं लागतं. जसं आपल्याला 10वीत गेल्याच्या नंतर 9वीचा पेपर सोपा वाटतो, तसं थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज प्लस दुसरी गोष्ट थोडीशी एमसीक्यूची प्रॅक्टिस एक्स्ट्रा बाकीच्यांपेक्षा, जेणेकरून त्या नॉलेजवर कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात. त्यानंतर थोडीशी क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, बायोलॉजीमध्ये विद्यार्थी काय करतात, क्वेश्चनचा आन्सर काढण्याचा ट्राय करतात, ते विचार करत नाहीत, थिंकिंग करत नाहीत की हा क्वेश्चन कोणत्या बीटवर फ्रेम झालेला आहे, ह्या क्वेश्चनला आणखी वेगळ्या पद्धतीने कसं विचारलं जाऊ शकतं, किंवा ते रिडिंग करत असताना त्या पॉईंटवर विचार करतात की ह्या पॉईंटवर कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात. तर थोडंसं अॅनालिटिकल ॲबिलिटी डेव्हलप करणं, थोडीशी थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप करणं आणि पेपर सॉल्व्ह करत असताना स्किल डेव्हलप करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्पेशली 320च्या पुढे जेव्हा मार्क तुम्हाला घ्यायचे असतात त्यावेळेला पेपरमध्ये आलेल्या क्वेश्चनचं आन्सर कसं काढायचं याचं स्किल जास्त मॅटर करतं. तर दिलेल्या गोष्टींमधून कोणता आन्सर असू शकतं याचं तुम्हाला अवेलेबल असलेल्या नॉलेजचा यूज करून आन्सर काढणं, हे स्किल डेव्हलप करणं आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह करणं हे इम्पॉर्टंट आहे. पुढचे जे मार्क्स आहेत 20-30 एक्स्ट्राचे ते मिळवण्यासाठी. त्यामुळे थोडीशी एमसीक्यूची प्रॅक्टिस वगैरे वाढवा आणि थिंकिंग, प्रत्येक क्वेश्चनवर विचार करायला लागा. आन्सरला टिक करून पुढे जाण्याची सवय ठेवू नका. थँक्यू सर. थोडा इमोशनल क्वेश्चन आहे. कोरोना काळामध्ये खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी काही स्टुडंट सोबत घडल्या. मीन्स काही क्लोज वनची डेथ झाली किंवा मग ते स्वतः पॉझिटिव्ह होते किंवा तर या सर्वांना स्टार्ट कसं करावा? बघा ऍक्च्युअली कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आपण आयडियली कुणीच असं म्हणू शकत नाही की समबडी वॉज प्रिपेअर्ड फॉर दिस कोरोना. कुणीच प्रिपेअर्ड नव्हतं. ना गव्हर्नमेंट प्रिपेअर्ड होतं, ना तुम्ही प्रिपेअर्ड होतात, ना आम्ही प्रिपेअर्ड होतो. कोणतीच सिस्टीम जगातली ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड नव्हती. त्यामुळे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत कोविडच्या काळामध्ये ह्या सर्वांसाठी अपेक्षितच होत्या. बरोबर आहे. आता बऱ्याच लोकांचं म्हणजे तुम्ही जसं म्हणता की खूप क्लोज वन्सना काही लोकांनी गमावलंय, काही लोकांनी आपली सगळी प्रॉपर्टी गमावली याच्यामध्ये ट्रीटमेंट करण्यामध्ये. काही काही लोकांच्या फॅमिली ऍक्च्युअली वाईप आउट झालेल्या आहेत. घरामध्ये 1 किंवा 2 माणसं शिल्लक उरलेत, 7-7, 8-8 जण गेलेत, स्पेशली जी सेकंड वेव्ह होती त्याच्यामध्ये.
बऱ्याच लोकांना जे त्रास झालाय कोविडमध्ये, त्या त्रासामधून मेंटली जे त्यांना डिप्रेशन आलेलं आहे त्यातून ते बाहेर इझिली येऊ शकत नाहीयेत. परंतु ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, इफ यू आर ब्रीदिंग देन कन्सिडर युअर सेल्फ लकी बेटा. ठीक आहे, तुम्ही स्वतःला लकी समजा कारण तुम्ही ब्रीथ करतात. ह्या परिस्थितीमध्ये कोणाबद्दलच आपल्याला गॅरंटी देता येत नव्हती, कारण प्रत्येक जण रिस्क मध्ये होता. स्पेशली ज्यांची एज थोडंसं जास्त होतं त्यातला प्रत्येक जण रिस्क मध्ये होता. त्यामुळे आता आपण जिवंत आहोत आणि आपण हे विश्व बघतोय ना, आपण लकी आहोत. पॉझिटिव्ह राहा, सर्वात महत्वाचं आहे ऑप्टिमिस्टिक विजन ठेवणं. प्रत्येक वेळी तुम्हाला एक्सटर्नल सोर्सेस इन्स्पायर करत राहतील, मोटिवेट करत राहतील असं नाहीये. यू नीड टू फाइंड युअर इनर मोटिवेशन. आपल्याला आपल्यामध्येच आपल्याला मोटिवेट करण्याचं स्किल आपल्याला डेव्हलप करावं लागेल, कारण परिस्थिती अशी निर्माण आणि अजूनही अनिश्चितता आहे. पुढे हा नवीन व्हॅरियंट्स येतील, कदाचित एखादा व्हॅरियंट थोडासा डेंजरस असू शकतो हा ना. वॅक्सिनेशनला साधारण आणखी वर्षभर तरी वेळ लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना, आपले जे क्लोज वन्स आहेत, आपले मम्मी पप्पा आहेत, आपले जे कोणी क्लोज आहेत ज्यांच्यासोबत तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात, तुमचे जे कोणते टीचर्स आहेत ज्यांच्यासोबत तुम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग देतात, त्या टीचर्सच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी बोला, तुमच्या ज्या फिलिंग्स आहेत त्याच्याबद्दल ओपन व्हा. एक चांगला फ्रेंड आपला असावा, प्रत्येकाचा एक किंवा दोन चांगले फ्रेंड असावेत, त्यांच्यासमोर ओपन व्हा. त्यानंतर यासोबतच तुम्ही योगा मेडी गोष्टी सुद्धा करू शकता, ज्यामुळे मेंटल स्ट्रेंथ ग्रो होते हा ना. मेडिटेशन युजली अंडररेटेड आहे. स्पेशली यंग लोकांमध्ये मेडिटेशन करणं म्हणजे बोरिंग समजलं जातं, योगा करणं म्हणजे बोरिंग समजलं जातं. परंतु यामुळे तुम्ही फक्त फिजिकल फिटनेस नाही तर मेंटली सुद्धा तुम्ही खूप टफ बनता बेटा. याच्यासाठी वेगवेगळे गायडन्स व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर अवेलेबल आहेत, ते तुम्ही आता बघू सध्याच्या शकता. काळामध्ये मेडिटेशन कोणते करायला पाहिजे? माइंड असं बघा शांत राहील. बघा मेडिटेशन साठी असं म्हणजे असं सायंटिफिक विचार करून कुठल्या प्रकारचं मेडिटेशन माझ्यासाठी परफेक्ट असेल असं काही नसतं. मी एक सिंपल वे सांगतो मेडिटेशनचा, ज्याने मी सुरुवात केली होती माझ्या मेडिटेशन करण्याची. मला एक सिंपल मंत्र आठवायचा, ओम नमः शिवाय, आणि मी डोळे बंद करायचो आणि ओम नमः शिवायचा मंत्र जेवढा वेळ पॉसिबल असेल आणि माझा 100% फोकस त्या मंत्रावर. कुठलाही मंत्र म्हणा, काही जणांना गायत्री मंत्र आवडत असेल, काही जणांना जे कुठलं तुम्हाला आवडतं ते एका पर्टिक्युलर वाक्यावर फोकस करा. ठीक आहे, आणि दुसरे थॉट्स तुमच्या माइंडमध्ये येतील. डोळे बंद करून विचार बंद केल्यानंतर जेव्हा तुम्ही मंत्र म्हणता तुम्हाला आठवेल की आज मम्मी काय जेवायला बनवते, पप्पा कुठे गेलेले आहेत, पप्पा बाहेरून कधी येतील, माझा हा फ्रेंड कुठे गेला असेल, त्यालाच का बरं मार्क पडतात, मलाच का. म्हणजे असे 1000 विचार तुमच्या डोक्यात येतील. यू नीड टू कंट्रोल युअर थॉट्स. आपलं मन जे आहे ना ते फार चंचल आहे, ते तुम्हाला ओढत राहील, इकडे विचार कर तिकडे विचार कर. तर तुमची जबाबदारी ही असते मेडिटेशन करताना सुरुवातीच्या दिवसात की तुम्हाला त्या मनाला ओढून आणायचं आणि त्या मंत्रावर फोकस करायचं. त्रास होतो, पहिले काही दिवस त्रास होत नाही, आपल्याला वाटतं की बापरे मला किती त्रास होतोय, माझ्याकडून हे शक्यच होत नाही. पण हळूहळू सवय लागते आणि तुम्ही फोकस करायला लागता. आणि ज्याला तुम्ही शून्यता आपण ज्याला म्हणतो हा ना, झिरोईंग, शून्यामध्ये गेल्यासारखं विचार न करता डोळे बंद करून तुम्ही राहू शकता. आणि ज्या वेळेला ही स्टेज येईल त्यावेळेला तुमच्या माइंडवर कंट्रोल आलेला असेल. अर्थात हे एवढं सोपं नाही, याला 2-3 वर्ष लागत असतात, परंतु हे एक गोष्ट खूप हेल्प करते तुम्हाला तुमची थॉट प्रोसेस कंट्रोल करण्यामध्ये, आणि याचा तुमच्या लाईफ मधल्या सर्व गोष्टींवर इम्पॅक्ट दिसून येतो. तर मेडिटेशन मला वाटतं की तुम्ही कॉन्सन्ट्रेशन स्टडीमध्ये लागण्यासाठी सर्वांनी 100% ट्राय करावं. सुरुवात करा 15 मिनिटापासून. 15 मिनिट किती त्रास झाला तरी मेडिटेशन करणारच असं ठरवून. हो सर. सर आता बघायला गेलं तर तर आपण- तुम्ही एक बोल निलेश. तर विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये किती मार्क्सचं टार्गेट ठेवायला पाहिजे? बघा तसं तर मला असं वाटतं की प्रत्येक वेळी आपण जेव्हा एक्झाम देतो त्यावेळेला आपण आउट ऑफ मार्कासाठीच ट्राय केलं पाहिजे. कारण म्हणजे स्मॉल ड्रीम इज अ क्राईम असं म्हणतात, एमिंग स्मॉल इज अ क्राईम. त्यामुळे जे हायेस्ट पॉसिबल आहे त्याच्यासाठीच आपलं परस्यूट असलं पाहिजे. जे बेस्ट पॉसिबल आहे तेच मी मिळवणार आहे असं आपलं एम असलं पाहिजे. परंतु रिअलिस्टिकली जर जायचं झालं तर आपल्याला सध्या जे आपण आहोत, आपली जी कंडिशन आहे त्यापेक्षा बेटर होण्याचा प्रत्येक वेळी ट्राय करत राहा. जर तुम्ही असं टार्गेट ठेवलात की मला 650 मार्क्स मिळवायचे तर तुमच्यावर खूप प्रेशर येईल, तुमच्यावर बर्डन येईल. तुम्ही जे एफर्ट्स करताय ते तुम्हाला डिप्रेस करत राहतील की अरे यार मी तर खूप कमी पडतोय, मला 500 येतात, मला 650 घ्यायचे. त्यामुळे माझं असं सजेशन आहे, तुम्हाला आज 500 येत असतील तर तुम्ही उद्याच्या एक्झाम मध्ये 550 साठी ट्राय करा रादर दॅन 650. हा ना, हे जास्त रिअलिस्टिक आहे. आणि दुसऱ्यांना किती पडतात त्याच्यापेक्षा मी आज जे आहे त्याच्यापेक्षा मला बेटर व्हायचंय हे टार्गेट ठेवा डोळ्यासमोर. त्यामुळं जे डिप्रेशन येतं ना, अवास्तव जे आपण अपेक्षा ठेवत असतो ते येणार नाही डिप्रेशन. तर स्वतःपेक्षा बेटर होण्यासाठी नेहमी ट्राय करत राहिलं पाहिजे आपण. थँक्यू सर. सर बघायला गेलं तर तुम्ही एक स्टुडंट आहात, टॉपरही आहात,
शिवाय एक बेस्ट कॉलेज मधून तुम्ही तुमचं MBBS कम्प्लीट केलंय. एक बेस्ट टीचरही आहात, तुम्ही PCB कोऑर्डिनेटरही आहात आणि एक ऑथरही आहात. तर तुम्ही तुमच्या हॉबीज आणि स्टडीज हे कसं मॅनेज केलं, किंवा मुलांनी त्यांचे, जसं तुम्ही सर्व गोष्टी मॅनेज केल्या तसं मुलांनी त्यांच्या हॉबीज आणि स्टडीज दोन्ही कसं मॅनेज करावं? असं वाटतं माझे जे 11वी-12वीचे दिवस होते त्या दिवसामध्ये मी वैयक्तिक, आता तुम्ही जे सांगितलं मला 7-8 गोष्टी, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या तुम्ही, तर त्या सर्व गोष्टींपैकी मी एकही गोष्ट माझ्या 11वी आणि 12वीच्या दिवसांमध्ये केलेली नव्हती. त्या दिवसामध्ये माझा 100% फोकस फक्त आणि फक्त CET एक्झामवरच होता. डॉक्टर बनण्यासाठी जी एक्झाम लागते ती क्रॅक करण्यावरच माझा होता. एकदा मी मेडिकल कॉलेजला गेलो त्यानंतर माझ्या ज्या कुठल्या इंटरेस्टिंग गोष्टी होत्या, ज्या गोष्टी मला पॅशनेटली आवडायच्या त्या सर्व गोष्टीमध्ये, मग त्याच्यामध्ये मी जे रायटिंग करणं असेल, बुक लिहिलं, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मोटिवेशनल स्पीच देण्यासाठी मला बोलवलं जायचं, तिकडं मी जायचो. त्यानंतर मी टीचिंग करायला लागलो. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आल्या ह्या नंतर आल्या. अगोदर त्याच्यासाठी मी माझा एक प्लॅटफॉर्म सेट केला. बिकॉज एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत मी काहीतरी अचीव्ह केलेलं नाहीये, एक मोटिवेशनल स्पीकर कोण असतो? आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, समजा एखादा माणूस आहे, त्याला खूप चांगलं बोलता येतं, याचा अर्थ असा नाही की तो चांगला मोटिवेशनल स्पीकर आहे. फक्त बोलता येणारे मोटिवेशनल स्पीकर असतात. मोटिवेशनल स्पीकर कोण आहे? ज्यानं काहीतरी करून दाखवलेलं आहे, ज्यानं त्याच्या लाईफमध्ये एखादी अडचण सॉल्व्ह केलेली आहे आणि त्यानं त्याच्यावर विजय मिळवून दाखवलेला आहे, तो झाला मोटिवेशनल स्पीकर. ही हॅज दी ऑथॉरिटी, है ना. नाहीतर माझी लँग्वेज चांगली आहे आणि मी बोलतो, याचा अर्थ असं नाही की मी मोटिवेशनल आहे. माझे काहीतरी अनुभव असले पाहिजे, त्या अडचणीवर मी मात केलेली असली पाहिजे, इतरांना माझ्याकडून काहीतरी चांगलं घेण्यासारखं असलं पाहिजे, ते मी करून दाखवलेलं असलं पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी काय आवश्यक असतं मला वाटतं तर पॅशन. मला त्यातली कुठलीही गोष्ट करताना असं वाटलं नाही की मला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात, मला काहीतरी काम लागतंय. प्रत्येक वेळी मला असं वाटत गेलं की मी मला आवडणारी एखादी गोष्ट करतोय. त्यामुळं मी सर्व विद्यार्थ्यांना एक ओपिनियन देईन की फॉलो युअर पॅशन. तुमची जी पॅशन असेल, तुमच्यामध्ये जी इनर पॅशन आहे ना, तिला फॉलो करा. तुम्ही नॅचरली सक्सेस मिळेल तुम्हाला, आणि तुम्हाला ती गोष्ट करताना कधीच बर्डन वाटणार नाही. ती गोष्ट मॅनेज कशी करायची याची तुम्हाला अडचण वाटणार नाही. आपोआप तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढाल, आपोआप तुम्ही सर्व. मी माझं कॉलेज मॅनेज करत करत ह्या सर्व गोष्टी त्याच्यामुळे करू शकलो, कारण त्याची पॅशन होती, त्याच्यासाठी मी वेळ काढायचो. आणि मग कधी कधी झोप कमी घेणं असेल, कधी एखादीची सुट्टी मिळते ज्याच्यात माझे बाकीचे फ्रेंड्स एखादी ट्रिप काढायचे, त्यावेळेमध्ये मी ही हॉबी पूर्ण करून घ्यायचो, हा ना. ते आता ऑब्व्हियसली बघा, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, सगळंच मिळणार नाही. पण यू नीड टू चूज वाईजली की तुम्हाला जास्त मॅटर काय करतं. इट इज मॅटर ऑफ चॉईस. की मग त्यावेळेला मी हे चूज करायचो, मला एखाद्या ठिकाणी स्पीच देण्यासाठी बोलवले तर मी तिथं जाणार, रादर दॅन गोइंग टू ट्रिप. बेटा, कारण ट्रिपनं माझा वैयक्तिक फायदा होईल, पण एखाद्या ठिकाणी गेलो तर तिथे मला जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. सर, विशालचा क्वेश्चन आहे कमेंट मध्ये, सर खूप स्टुडंट्स एक्झाम मध्ये चिटिंग करतात, त्यांचा इफेक्ट हार्डवर्क वरती होतोय, दुसऱ्या मुलांच्या हार्डवर्क वरती होतोय, असं क्वेश्चन आहे. सॉरी, थोडासा आवाज आला नाही. कॅन यू प्लीज रिपीट द क्वेश्चन? येस सर, डेफिनेटली. विशालचा कमेंट सेक्शन मध्ये क्वेश्चन असा आहे की खूप मुलं, खूप स्टुडंट्स एक्झाम मध्ये चीटिंग करतात आणि त्याचा इफेक्ट दुसऱ्या स्टुडंट्सच्या हार्डवर्क होतो, मीन्स रँक येत नाही त्यांचा, असं त्याचा क्वेश्चन आहे. बघा, एक्झाम मध्ये चिटिंग करणं सध्या पॉसिबल असेल, हा ना. आपण आपल्या इथल्या क्लासच्या टेस्ट सिरीज मध्ये वगैरे चिटिंग करणं पॉसिबल असेल. फायनल नीट एक्झाम मध्ये चिटिंग करणं पॉसिबल नसतं. आणि जे विद्यार्थी खरं मेहनत करतात, ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की चिटिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे आमचा रँक खाली येतोय, त्या विद्यार्थ्यांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही बेटा. कारण इथल्या एक्झाम मधले रँक्स हे काहीच सिग्निफाय करत नाहीत. इथल्या एक्झाम मधले जे रँक्स येतात किंवा जे मार्क्स येतात ते तुमच्या सेल्फ असेसमेंटसाठी यूज करा. मी आज कुठे स्टँड करतो, माझ्या स्टडीची लेवल 720 पैकी सध्या काय आहे हे असेस करा. बाकीच्यांच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही कुठे आहात. आणि स्पेशली हा जो प्रॉब्लेम आहे हा ऑनलाईन मध्ये थोडा जास्त येतो. ऑनलाईन मध्ये मुलं, मी जसं सांगितलं की गुगलला विचारायचं, ओके गुगल सांग याचा आन्सर काय आहे, गुगल तुम्हाला आन्सर सांगून टाकते. त्यामुळे थोडा जास्त प्रॉब्लेम येतोय. तर सध्या तुम्हाला एक्झाम मध्ये जे रँक्स वगैरे मिळतात ते आभासी आहेत, दे आर नॉट रिअलिस्टिक रँक्स. त्यामुळे त्याच्याकडे नेग्लेक्ट करा. तुमचा जास्त फोकस मी सांगितल्याप्रमाणे 720च्या कंपॅरिझन मध्ये मी सध्या कुठं आहे याच्यावर फोकस ठेवा. आणि बेटा, बाकीच्यांसोबतचं कंपॅरिझन ज्या दिवशी तुम्ही सोडून द्याल त्या दिवशी तुम्हाला एक
लिबरेशन मिळाल्यासारखं वाटेल, एक फ्रीडम मिळाल्यासारखं वाटेल, मला माझ्यापेक्षा इम्प्रूव्ह व्हायचंय, ही फिलिंग येईल तुमच्यामध्ये. सर झेप घेतली आकाशी बेस्ट बुक आहे, जस्ट वाचलं. थोडं काही त्याच्याबद्दल सांगा थोडक्यात. बघा, मी जसं आता थोड्या वेळापूर्वी म्हणत होतो, 11वी-12वी झाल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी, स्पेशली शाहू कॉलेजमध्ये, मोठेगावकर सरांकडं, त्यानंतर इतरही बीडमध्ये, संगमनेर, अशा बऱ्याच ठिकाणी मला पहिल्या 6 महिन्यामध्ये स्पीच देण्यासाठी बोलवलं होतं की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. तर त्याच्यात मला एक गोष्ट अशी जाणवली की विद्यार्थ्यांना थोडासा राईट ट्रॅक मिळाला, कारण मला काही काही गोष्टी होत्या ज्या मार्गदर्शन योग्य मिळालं नव्हतं, त्यामुळं थोडासा जास्त त्रास झाला जो व्हायला नको होता. पण मला असं वाटायचं की हा त्रास सर्व विद्यार्थ्यांना होऊ नये, ऍटलीस्ट जेवढ्या विद्यार्थ्यांना पॉसिबल असेल त्या विद्यार्थ्यांना मी सांगावं की तुम्ही ह्या पद्धतीने अभ्यास करा, जेणेकरून तुम्ही चांगली मेहनत करून यश मिळवू शकता. तर पुस्तक लिहिण्याचं कारण असं होतं की मला असं वाटलं स्पीचच्या माध्यमातून मला प्रत्येक ठिकाणी जाणं तर पॉसिबल नाहीये, त्यामुळे पुस्तकाच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. तर त्या पुस्तकामध्ये मी माझ्या फॅमिलीच्या अपेक्षा कशा पद्धतीने होत्या, माझं फॅमिली बॅकग्राऊंड कशा पद्धतीचं होतं, आणि लातूरमध्ये गेल्याच्या नंतर मला कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागल्या, कॉम्पिटिशन कशा पद्धतीची होती, आणि सुरुवातीच्या काळामध्ये मला जे अपयश यायचं त्या अपयशाला मी कशा पद्धतीनं माझी स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यामध्ये कन्वर्ट केलं, आणि कशा पद्धतीने KEM पर्यंत जाऊ शकलो, ह्या सर्व गोष्टींचा उलगडा केलेला आहे. तर हे एक जनरल मोटिवेशनल बुक आहे जे की मी माझ्या स्वतःच्या अनुभवांवर लिहिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये इतरही अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे मी लेख घेतलेले आहेत. साधारण 15 ते 20 विद्यार्थी ज्यांनी वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून येऊन चांगलं यश संपादन केलंय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, त्या विद्यार्थ्यांचे लेख सुद्धा त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर ते पुस्तक म्हणजे एक सहज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणून लिहिलं गेलेलं आहे. असं लेखक वगैरे सर बनण्याचा मला ऍक्च्युली काही मला हेतू नव्हता. मला आठवतं मी ज्यावेळेस लातूरला होते अँड तुम्ही जस्ट ब्रीदिंग टॉपिक घेऊन आले होते आणि ते उल्लेख झाला होता बुकचा. मी 3 दिवस घालवले होते ते बुक शोधण्यात अँड शेवटी ते मला SK बुक स्टॉलवर मिळाले. मी तिथून जसं चालू केलं तर घरी जाऊपर्यंत वाचत होते ते पुस्तक. खूप इंटरेस्ट जनरेट झाला होता त्याच्यामध्ये. सर अक्षयचा असा क्वेश्चन आहे त्या की ते बुक बुक मधील अक्षयचा असा क्वेश्चन आहे की ते बुक आता कुठे अवेलेबल राहील? ते बुक आपल्या सध्या Amazon आणि फ्लिपकार्ट ह्या दोन्ही सुद्धा जे ई कॉमर्सच्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावर अवेलेबल आहे. आता कारण विद्यार्थी आपापल्या घरी आहेत, त्यामुळं लातूरमध्ये तरी आता तुम्ही बुक स्टॉलची तर नाव सांगितलात, परंतु बाहेरच्या ठिकाणी कुठं अवेलेबल असेल एक्झॅक्ट बुक स्टॉलवर याची कल्पना नाही, परंतु Amazon, फ्लिपकार्ट ह्या दोन्ही ई कॉमर्स वेबसाईटवर बुक अवेलेबल आहे. सर सायलीचा असा क्वेश्चन आहे की ते बुकची PDF आम्हाला अवेलेबल होईल का? बुकची PDF ऍक्च्युली माझ्याकडे स्वतःकडेच नाहीये. मी आमच्या पब्लिशरला त्याच्यासाठी रिक्वेस्ट टाकलेली आहे, बुकची PDF अवेलेबल करून देते. कॉपीराईटचे वगैरे इश्यूज असतात त्यामुळे त्यांनी रिलीज केले नव्हते PDF. तर मी त्यांना सांगितलेलं आहे PDF जर मिळाली तर मी माझ्या सर्व स्टुडंट सोबत शेअर करेन जेव्हाही मिळेल. वाटल्यास माझ्या कुठल्या एखाद्या सोशल मीडिया अकाउंटवर मी त्याची लिंक शेअर करेन. बऱ्याचशा जणांना बुकचं नेमच माहिती नाही. बुकचं नेम सांगाल का नंतर? हो, बुकचं नेम काय आहे विचारतायत कमेंट मध्ये. झेप घेतली आकाशी, झेप घेतली आकाशी असं बुकचं नाव आहे. सर त्या बुक मधील एखादा मोटिवेशनल लाईन किंवा मोटिवेशनल किस्सा शॉर्ट मध्ये सांग. बघा, ऍक्च्युली मोटिवेशनल म्हणण्यापेक्षा ते जे पूर्ण बुक आहे हे माझ्या स्वतःच्या अनुभवांवरच लिहिलेलं आहे. त्यामुळं जसं आपण एखादा मूवी बघून येतो आणि त्यातलं काय इंटरेस्टिंग, आता लाईफ माझीच होती ती, मी स्वतः जगलेलो होतो, त्यामुळे त्यातलं एक्झॅक्टली मोटिवेशनल काय आहे हे माझ्यापेक्षा ज्या एखाद्यानं वाचलेलं आहे ते जास्त चांगलं सांगू शकेन. ओके सर. शुभम तुला काही क्वेश्चन विचारायचे असतील का? कारण की खूप मुलं रिक्वेस्ट मध्ये वेटिंगला आहेत. हा सर, तर आता पेपर आले तर जवळ हा अभ्यास कधी होईल त्यासाठी काय? आवाज येत नाही. आवाज येत नाही, प्लीज पुन्हा एकदा सांगशील का? हा सर, 1 तारखेला नेट आली आणि मुलांचा खूपसा अभ्यास पेंडिंग आहे. काहींचं असं आहे की आज केलेलं उद्या कळत नाही आणि नंतर दुसरं चॅप्टर घेतलं की मागचं चॅप्टर सगळं विसरून जात आहे आणि बरेचसे मुलं स्टुडंट आहेत ते डिप्रेशन मध्ये जातात. बघा, एक सर्वांना माझं सजेशन असं आहे,
सर्वात पहिली गोष्ट तर तुमची जी नीट एक्झाम आहे ही 1 ऑगस्टला होण्याची शक्यता 10% सुद्धा नाहीये. एक्झाम 99% पोस्टपोन होणार आहे. ठीक आहे, कारण अजून तुमचे फॉर्म सुद्धा फिल करून घेतलेले नाही आहेत. तुम्हाला हॉल तिकीट रिलीज करण्यासाठी, फॉर्म मध्ये करेक्शन करण्यासाठी ह्या सर्व गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे ऍटलिस्ट माझं वैयक्तिक मत असं आहे की 1.5 ते 2 महिन्यांनी तुमची एक्झाम पोस्टपोन होईल. या व्यतिरिक्त सर्वच्या सर्व वाचण्याच्या मागे कोणीही जाऊ नये. आता हे शेवटचे जे 2 महिने असतात, 2-2.5 जे काही तुम्हाला वेळ मिळणार आहे, हा टाइम तुमच्या स्टडी मधले गॅप्स फिल करण्याचा आहे आणि जे ऑलरेडी चांगलं प्रिपेअर झालेले ते रिवाइज करण्याचं आहे. त्यामुळे जे ऑलरेडी चांगलं प्रिपेअर आहे त्याला रिवाइज करा आणि जिथं विकनेस वाटतंय आणि जे होऊ शकतं फिजिबल. आता काही विद्यार्थी म्हणतात सर मी फिजिक्सचे 10 टॉपिक केलेच नव्हते आणि ते करू की नको आता. पण माझं असं वैयक्तिक मत आहे, जे 10 चांगले केले ते चांगले रिवाइज कर, त्यातले क्वेश्चन चुकू देऊ नको. कारण जे झालेले नाही त्या 10 पैकी असे टॉपिक चूज कर जे इझिली तू करू शकतो. तसं तर एकही टॉपिक सोडू नये, आपण पूर्ण सिलेबसच चांगला कव्हर केलेला असला पाहिजे. परंतु शेवटच्या महिन्यामध्ये हे पॉसिबल नसतं. ते तुम्ही आतापर्यंतच करायला पाहिजे. तर आता तुम्ही काय केलं पाहिजे, जे ऑलरेडी चांगलं केलेलं आहे त्याला अजून परफेक्ट करा. जे स्ट्रॉंग केले आणि स्पेशली बायो हा इझिली चांगले मार्क मिळवण्यासाठीचा एक ऑप्शन आहे. त्यामुळे इथून पुढे डेली बेसिसवर बायोलॉजीचे रिव्हिजन करा आणि मॅक्झिमम फोकस ठेवा एनसीआरटीवर. एनसीआरटीतले क्वेश्चन तुम्हाला आता जे रिपीटर्स असतील त्यांना माहिती आहे, एनसीआरटीतले सरळ सरळ 85 पेक्षा जास्त क्वेश्चन येतात. त्यामुळे तुम्हाला बायोलॉजीमध्ये इझिली स्कोर मिळवता येईल. नंतर केमिस्ट्री मधले एनसीआरटी रिडिंग बरेच विद्यार्थी नेग्लेक्ट करतात, त्यातूनही क्वेश्चन येतात. स्पेशली फिजिकल आणि इनऑर्गॅनिकचे क्वेश्चन लाईन टू लाईन एनसीआरटी मधून विचारले गेलेले आहेत, केमिस्ट्रीचे सुद्धा. तर हे इझिली जे लो हँगिंग फ्रूट ज्याला आपण म्हणतो सहजपणे मिळवता येणारे मार्क, त्यांच्यावर थोडासा फोकस ठेवा आणि रिवाइज करा जे बेस्ट झालेले आहे ते. सर खूप मुलांना हा प्रश्न आहे की आपण रात्री जास्त अभ्यास केला पाहिजे का सकाळी उठून अभ्यास केला पाहिजे, आणि म्हणतात सकाळी उठून अभ्यास केला चांगला. बघा म्हणजे ते जुन्या काळातल्या लोकांचं सांगणं होतं की सकाळी 5ला उठलं पाहिजे, 6ला उठलं पाहिजे. परंतु आजकाल जशी लाईफस्टाईल सर्वांची झालेली आहे, ब्रह्ममुहूर्त असतो सकाळी. तर नाही, हा ठीक आहे, ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी नक्कीच सकाळी उठावं. परंतु आजकाल आपली लाईफस्टाईल अशा पद्धतीची झालेली आहे, कोणी 12 वाजता झोपतं, कोणी 1 वाजता झोपतं. त्यामुळे सकाळी लवकर उठणं पॉसिबल होत नाही. तर तुम्ही जर 12 पर्यंत जागत असाल तर 1 पर्यंत जागणं इझी जातं, रादर दॅन की सकाळी 5 वाजता उठण्यापेक्षा. त्यामुळं माझं असं सजेशन आहे, तुम्हाला बेस्ट जो टाइम वाटतो स्टडी करण्यासाठी दॅट इज द बेस्ट टाइम. देर इज नो आयडियल टाइम फॉर स्टडी. ज्या विद्यार्थ्यांचा रात्री अभ्यास होतो त्यांनी रात्री अभ्यास करावा, ज्या विद्यार्थ्यांचा सकाळी चांगला अभ्यास होतो त्यांनी सकाळी अभ्यास करावा. ज्यांचा पण एक सजेशन माझं आणखी असं आहे की रात्रभर जागून काढणारे काही विद्यार्थी असतात की रात्रभर अभ्यास करतो आणि दिवसभर झोपतो, ते करू नका बेटा. कारण त्यामुळे तुमचा बायोलॉजिकल रिदम डिस्टर्ब होतो. त्यामुळे हळूहळू कारण कसं हे 8 दिवस 10 दिवस करायचं नाही आपल्याला, हे आपल्याला पूर्ण 1 वर्ष 2 वर्ष किंवा उरलेले जे काही दिवस आहेत तेवढे दिवस करायचे. त्यामुळे आणि आपली नीट एक्झामिनेशन रात्री होत नाही बेटा, ती दिवसा होते आणि त्याचा टायमिंग चेंज करता येत नाही आपल्याला. त्यामुळे आपण दिवसा शुद्ध पाहिजे एक्झाम देणं. त्यामुळे आतापासून सवय लावा की तुम्हाला जेव्हा एक्झाम द्यायची आहे तर हळूहळू असे जे विद्यार्थी असतात रात्री अभ्यास करणारे ते डिस्टर्ब होऊन जातात, डिप्रेशन मध्ये जातात, सायकोलॉजिकल त्यांना थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागतो. तर असं करू नये. जेवढा जास्तीत जास्त वेळ पॉसिबल असेल तो तुम्ही दिवसा स्टडी करण्याचाच ठेवा. रात्री ती थोड्या दिवसांसाठी ठीक आहे, नेहमीसाठी ती सवय योग्य नाहीये असं माझं मत आहे. हा ओके सर, थँक्यू. शुभम, निलेश काही विचारून घ्यायचंय का? कारण की खूप रिक्वेस्ट पेंडिंग आहेत. नाही राव, झालंय माझं क्वेश्चन. एक सर लास्टचा एक क्वेश्चन आहे माझा, जे आवाज आउट ऑफ ट्रॅक मध्ये. माझा एक लास्टचा क्वेश्चन आहे सर, जे आउट ऑफ ट्रॅक मध्ये पण आहे. जे आपली इंडियन एज्युकेशन सिस्टीम आहे याच्यामध्ये अशा काय काय कमी आहेत ज्याने दुसऱ्या देशात. हा आता येतोय आवाज, आता प्लीज. हा सर, माझा एक लास्टचा असा क्वेश्चन आहे, जे आपली इंडियन एज्युकेशन सिस्टीम आहे ह्याच्यामध्ये असे काय काय कमी आहेत ज्याने दुसऱ्या देशातील मुलं 10वी अथवा त्या खालील मुलं गेम तयार करतात अथवा वॉच तयार करतात, आणि आपल्या भारतातील तेच मुलं ते वॉच यूज करतात आणि ते गेम खेळतात, यामध्ये वेळ वाया घालतात. असं काय? बघा ऍक्च्युली हा खूप मोठा क्वेश्चन आहे. इंडियन एज्युकेशन सिस्टीम जे आहे ही आपल्या म्हणजे त्याचे बरेचसे रिझन्स आहेत त्याला.
एक रिझन असं आहे की आपल्याकडची जी सोशल सिस्टीम अवेलेबल आहे हा ना, त्याच्यामध्ये ज्या लेवलच्या स्कूल्स अवेलेबल आहेत, ज्या लेवलचे टीचर्स अवेलेबल आहेत, स्पेशली स्कूल लेवल पर्यंत, तर आपल्याकडं ज्याला आपण रट्टा मारण्याची पद्धत म्हणतो ती पद्धत आतापर्यंत तरी फॉलो करत आलेली हा ना. एक्झाम मध्ये तुम्ही रट्टा मारा, एक्झाम मध्ये जास्त मार्क्स मिळवा, त्यामुळे पूर्ण सिस्टीम जी आहे ती कसे विद्यार्थी जास्त मार्क मिळवतील याच्याकडे सगळेजण ट्राय करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी हा ना, माझ्या माइंडची क्रिएटिव्हिटी, मी काहीतरी नवीन विचार करू शकतो, एखादी नवीन गोष्ट बनवू शकतो, याच्याकडे फोकस नसतं. जर एखादा विद्यार्थी काहीतरी वेगळं करायला गेला तर त्याला वेड्यात काढलं जातं. आपल्याकडे बघा तुम्ही, हे बघा, अभ्यास सोडून काहीतरी वेड्यासारखं करते असं म्हणतात त्याला. तर आपली जी पूर्ण ओव्हरऑल, आणि हा प्रॉब्लेम फक्त एज्युकेशन सिस्टीमचा नाही, हे सोशल प्रॉब्लेम आहे आपला. आपल्याकडच्या पॅरेंट्सची सुद्धा डिमांड तीच असते, आपल्या टीचर्सची सुद्धा डिमांड तीच असते, आणि आपली सोसायटी सुद्धा, ज्या मुलाला 95% मार्क आहे तोच सगळ्यात चांगला, मग तो गुणांनी पण चांगला, तो मार्कांनी चांगला आहे म्हणजे त्याच्यात चांगलेच गुण असले पाहिजे, तो संस्कारी असला पाहिजे असं समजलं जातं. बट दॅट इज नॉट ऍक्च्युअली द ट्रूथ हा ना. तो आपण सर्वांना माहितीये, स्पेशली कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर जे बॅक बेंचर्स असतात ते सर्वात जास्त क्रिएटिव्ह गोष्टी करत असतात हा ना. कधी आता तुम्ही कॉलेजला गेल्याच्या नंतर तुम्हाला कळेल, बॅक बेंचरच्या कमेंट ऐका तुम्ही, त्या कमेंटवरून तुम्हाला कळेल ते किती क्रिएटिव्ह असतात. टीचर्सना वेगवेगळे नावं देणं, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढणं, ह्याच्यातून त्यांची क्रिएटिव्हिटी लक्षात येते. तर मला असं वाटतं की मेन प्रॉब्लेम आपल्याकडे इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटीला वाव दिला जात नाही. हळूहळू आपल्याकडे चेंजेस येत आहेत. तुम्हाला कदाचित कल्पना असेल की नाही मला माहित नाही, परंतु आपल्याकडे न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याकडे थोडंसं चेंज केलेलं आहे. ज्या गोष्टीबद्दल मी बोलतोय, जुन्या पद्धतीनं थोडासा फाटा देत आपण इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटीला थोडंसं प्रमोट करतोय. त्याचबरोबर 11वीच्या नंतर जसं आपण, किंवा 10वीच्या नंतर जसं आपण सायन्स घेतो, तसं आता इथून पुढे तुम्हाला असं पॉसिबल होणार आहे की तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी सोबत इतिहास सुद्धा स्टडी करू शकता, तुम्ही इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट सुद्धा स्टडी करू शकता. तुम्हाला ग्रॅज्युएशन करत असताना सुद्धा वेगवेगळ्या स्ट्रीम मधले सायन्स, कॉमर्स, आर्ट्स यातले वेगवेगळ्या सब्जेक्टचं कॉम्बिनेशन ग्रॅज्युएशनसाठी घेता येईल. त्यामुळे आपली एज्युकेशन सिस्टीम सुद्धा आता काळाच्या गरजेप्रमाणे थोडीशी आणखी ओपन होत चाललेली आहे. आणि आपल्याकडे ज्या लेवलचं टॅलेंट आहे ते निलेश म्हणल्यासारखं की बाहेरचे लोक वेगवेगळ्या गोष्टी बनवतात, आणि आपल्याकडचे जे इनोव्हेटिव्ह लोक असायचे ते त्यामुळं बाहेरच्या देशात जायचे, ज्याला आपण ब्रेन ड्रेन म्हणतो. इंडियातलं जे ब्रेन आहे ते ड्रेन व्हायचं, बाहेर जायचे ते लोक. परंतु हळूहळू आपली जर सिस्टीम चेंज झाली तर ते लोक भारतातच राहायला लागतील. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या, आजही माहित असावं तुम्हाला की मॅक्झिमम आयटी इंडस्ट्रीमध्ये शेअर जो आहे तो इंडिया आणि चायना या 2 कंट्रीजचा आहे. तर इंडिया इज वन ऑफ द लीडिंग कंट्री विच प्रोव्हाइड्स आयटी सर्व्हिसेस टू दी वर्ल्ड. इंडियाला आयटीचा हब मानलं जातं जगामध्ये. परंतु फक्त प्रॉब्लेम असा आहे की जे आपले बेसिक लेवलचं एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये थोडासा क्रिएटिव्हिटीमध्ये प्रॉब्लेम आहे. तर आय होप की न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे ती ह्या गोष्टी बदलेल. हा, ओके सर, सर, थँक्यू. 2 व्हिडिओ लेक्चर मध्ये कमीत कमी किती मिनिटाचा गॅप किंवा ब्रेक घ्यायला हवा? बघा, हे पुन्हा एकदा पर्सन स्पेसिफिक आहे, परंतु जनरली जर मला बघायला गेलात तर मला असं वाटतं की एकदा व्हिडिओ लेक्चर बघणं झालं, तुमचं नोट्स काढून झाल्या, त्याच्यानंतर एकदा क्विक रिवाइज करा. जे आपण बघितलंय ना त्या नोट्स काय लिहिल्यात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या, एक 10 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि लगेच दुसरं व्हिडिओ सुरू करा. सर, हा खूपच फेमस क्वेश्चन आहे आणि खूप जणांकडून आलाय हा क्वेश्चन, की हेच करिअर आपल्यासाठी राईट आहे का, हे कसे ओळखायचे? अँड दुसरा, आपल्यासोबत प्लॅन बी असायला हवा का? मीन्स पर्सनल गोष्टी असो किंवा स्टडी रिलेटेड गोष्टी असो, प्लॅन बी असायला हवा का? बघा, तर प्लॅन बी जो असतो, कुठल्याही विद्यार्थ्यांना स्टडी करत असताना प्लॅन बी ठेवावा बॅक ऑफ द माइंड. परंतु प्लॅन बी ठेवल्यामुळं आपला जो प्लॅन ए आहे त्याच्यावरचे आपले एफर्ट्स कमी होऊ नये त्याच्याकडे लक्ष द्यावं. ठीक आहे, प्लॅन बी असणं वाईट नसतं, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की काही स्टुडंटचं लक्ष प्लॅन ए पेक्षा बी कडे जास्त जातं. नाही, मला तेच करायचं आणि मला एक्झॅक्ट इंटरेस्ट कशामध्ये आहे. आता मी असं समजून चालतोय की तुम्ही सर्वांनी पीसीबी करण्याचं किंवा नीट देण्याचं ठरवलेलं आहे, म्हणजे तुमचा प्राईम इंटरेस्ट सध्या प्लॅन आहे सर्वांचा नीट एक्झाम क्रॅक करणं हाच आहे. तर आपल्याला एक मधून पॅशन आपली बोलवत असते, सांगत असते की तुझी पॅशन काय आहे. आणि सर्वांनी बघा, पॅशनला फॉलो करावं 100%, परंतु ती पॅशन जी आहे ही करिअर म्हणून कितपत फिजिबल आहे याचाही विचार करावा. आता फॉर एक्झाम्पल, काही विद्यार्थ्यांना वाटतं की मी क्रिकेटमध्ये करिअर करावं, परंतु त्या गोष्टीमध्ये एवढी जास्त रिस्क आहे आणि एवढी भयानक कॉम्पिटिशन आहे
तर ही सुद्धा व्यवस्थित असेस करा. त्याची फिजिबिलिटी, तुमची जी पॅशन आहे त्याची फिजिबिलिटी कितपत शक्य आहे याचा सुद्धा विचार करावा प्रत्येकाने. शुभम विचारून घे. हॅलो. हा सर, तुमचे जे चॅप्टर आहेत आता म्हणजे ओबीसी होत आहे काय की चॅप्टरचे लेक्चर केले तुमचे सगळे ऑल, आणि काही दिवसांना ते रिवाइज करताना लक्षात येत नाही. तर आता बघा, ह्युमन कुठलाही डिसीज टॉपिक आणि हेल्थ आहे तो पण ह्युमन डिसीज आणि हेल्थ. बघा, कुठलाही टॉपिक असेल, कुठलाही सब्जेक्ट असेल, समजा तुम्ही एकदा प्रिपेअर केलात की मी सांगितल्याप्रमाणे एखाद्या पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ डे नंतर जर तुम्ही तो रिवाइज नाही केला तर तो विसरतोच. कोणाचाही विसरतो, तुमचाच नाही आमचा सुद्धा विसरतो. आम्हाला सुद्धा तो रिवाइज करावा लागत असतो. त्यामुळं एक मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आता सपोज आज मी ह्युमन हेल्थ अँड डिसीज हा टॉपिक वाचायला घेतला, तर मी तो टॉपिक वाचतानाच ठरवलं पाहिजे की ह्या टॉपिकला मी परत कधी रिवाइज करणार आहे. बघा, तसं तर आपण जेव्हा ज्या टेस्ट सिरीज वगैरे ठेवत असतो त्या टेस्ट सिरीज मध्ये आपण ठरवलेलं असतं की आपण ह्या टॉपिकवर पुन्हा कधी टेस्ट ठेवणार आहे. त्यामुळे त्या टेस्ट सोबत तरी ऍटलीस्ट तुम्ही रिवाइज करा. किंवा जर तुम्हाला टेस्ट सोबत रिवाइज करण्याची वाट बघायची नसेल तर तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे की माझा हा टॉपिक ह्या दिवशी तिथंच लिहून ठेवा. एनसीईआरटी मध्ये त्या टॉपिकच्या वर लिहून ठेवा, आय एम गोइंग टू रिवाइज दिस चॅप्टर ऑन दिस डेट. किंवा मोबाईलमध्ये रिमाइंडर लावून ठेवा, सगळ्यात सोपं. आणि त्या दिवशी तो टॉपिक रिवाइज करा. एकदा चांगला टॉपिक समजला तिथं टीचरचा रोल बेटा बऱ्यापैकी संपतो. आम्ही तरी सर्व प्रयत्न केलेले असतात, आपल्याकडे बेटा सर्व ते प्रयत्न केलेले असतात की एखादा टॉपिक मॅक्झिमम ड्युरेशनसाठी तुम्हाला रिटेन राहावा, तुमच्या डोक्यामध्ये रिटेन राहावा. परंतु बेटा ते अल्टिमेटली नीट एक्झाम पर्यंत पॉसिबल नाहीये, है ना. मॅक्झिमम गोष्टी राहतील तुमच्या लक्षात, परंतु ज्या गोष्टी राहणार नाहीत त्याच्यासाठी तुम्हाला रिवाइज करणं आवश्यक आहे. स्पेशली ज्या फॅक्च्युअल गोष्टी असतात त्या गोष्टींसाठी. निलेश, क्वेश्चन झाले असतील तर हो, दुसऱ्यांना झाले. पण चान्स देतो. हो हो, चालते चालते. थँक्यू सो मच सर, तुम्हाला बोलून खूप चांगलं वाटलं. थँक्यू thank निलेश, you. थँक्यू. हा, बाय. निलेश सुद्धा विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. त्याचे सुद्धा एफर्ट्स चांगले असतात. बाय सर. ओके ओके, बाय. शुभम, तुला काय विचारायचं तर विचारून घे. नाही, ठीक आहे, मी पण लिफ्ट होतो. थँक्यू सर. ओके ओके शुभम. शुभम दिसत असतो कॅम्पस मध्ये. हा, येतो, डीएसपी ला येत असतो. हो बेटा, त्याचं ओके. असं म्हणणं होतं सर, मी रोज डाऊट सेशनला जातो. हा, दिसत असतो तो, मी तेच ओळखलं त्याला. गीता, तुला विचारायचे तर विचारू शकते सरांना क्वेश्चन. सर, माझा हा क्वेश्चन आहे की नेमकं कोविडच्या व्हॅक्सिन मध्ये काय आहे असं की ज्यांनी आपलं कोविड आपल्या म्हणजे लंग्सवर इफेक्ट करतो, तर त्या व्हॅक्सिनचा आणि त्याचा काय संबंध आहे, नेमकं कसं आहे? बघा, त्याच व्हॅक्सिनचा म्हणून नाही, कुठलंही व्हॅक्सिन जे असतं त्याचं मेकॅनिझम मोर ऑर लेस सिमिलर असतं. आपल्या जो व्हायरस असतो त्या व्हायरसचा डिसीज कॉज करण्याची जी अबिलिटी असते ती डिस्ट्रॉय केलेली असते, आणि त्याची तुमच्या इम्युन सिस्टीमला ऍक्टिव्हेट करण्याची जी अबिलिटी असते ती तशीच ठेवलेली असते. म्हणजे इन शॉर्ट तो किल केलेला पॅथोजन असतो, हा ना, इनऍक्टिव्ह केलेला पॅथोजन असतो, तो तुमच्या बॉडीमध्ये सोडला जातो. तुमच्या बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर तो तुम्हाला इन्फेक्शन कॉज करत नाही, किंवा माइल्ड इन्फेक्शन कॉज करतो, माइल्ड इन्फेक्शन. आणि त्याला तुमची बॉडी रिॲक्ट करते आणि तुमची बॉडी अँटीबॉडीज प्रोड्यूस करते. मग तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात, आणि ज्या वेळेला कोरोनाचा व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये जाईल त्यावेळेला त्या व्हायरसला त्या अँटीबॉडीज किल करतात. ह्या पद्धतीने सर्व वॅक्सिन्स ऍक्ट होत असतात. ओके, थँक्यू सर. सर, असा क्वेश्चन आहे की एखादा चॅप्टर आपण घेतला की त्याची रिव्हिजन कशी करायला हवी, अँड रिव्हिजन करताना किती, म्हणजे काय जे गोल्डन पॉइंट्स आहेत ते काय मनात ठेवून रिव्हिजन केली पाहिजे, अँड एखाद्या चॅप्टरला किती टाइम दिला पाहिजे रिव्हिजनसाठी? बघा, आणि टॉपिकला सर, रिवाइज करायला बाहेरचे बुक्स पण कोणते रेफर करायला हवेत बायोलॉजीसाठी जास्त? शुभम, आधी बघा, हा एखाद्या क्वेश्चन टॉपिक होते. हा, ठीक आहे. एखाद्या टॉपिकला रिवाइज करण्यासाठी किती वेळ दिला पाहिजे हा पर्सन स्पेसिफिक क्वेश्चन आहे. काही विद्यार्थ्यांचा 1 तासात रिवाइज होतो, काही विद्यार्थ्यांना 2 तास लागतात, काही विद्यार्थी अर्ध्या तासात करू शकतात. तर तुम्ही ज्या वेळेला फर्स्ट टाइम रीड करता तो टॉपिक
त्यावेळेलाच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की रिव्हिजन करताना मी कोणते पॉईंट्स वाचणार आहे. रिव्हिजन करताना तुम्ही पुन्हा ए पासून झेड पर्यंत जर लिहायचं म्हणलात तर तसं पॉसिबल होत नाही. त्यामुळे आपण जर एनसीआरटी पोस्टमॉर्टमच्या पद्धतीने घेत असतो तर एनसीआरटी पोस्टमॉर्टम मध्ये आपण ज्या पद्धतीनं गोष्टी लिहून ठेवतो त्या पद्धतीने तुम्ही लिहून ठेवत चला, हायलाइट आणि अंडरलाईन करून ठेवत चला. रिव्हिजन करताना मी काय वाचणार हे एका पर्टिक्युलर कलरनं अंडरलाईन करून ठेवायचं आणि रिवाइज करताना तेवढंच वाचायचं. ह्या पद्धतीने केला तर खूप छान पद्धतीने अभ्यास होईल. आणि मला असं वाटतं की बायोलॉजीसाठी अवांतर जास्त वाचण्याची तुम्हाला गरज नाही. एनसीआरटी वर जर तुम्ही स्टिक राहिलात आणि टीचर जे काही तुम्हाला एक्स्ट्रा जेवढं काही सांगतात तेवढं वाचलात, नोट्स फॉलो केलात, तर मला नाही वाटत बाहेरचं एक्स्ट्रा वाचण्याची तुम्हाला गरज आहे. विनाकारण बाहेरचं वाचून त्याच्यात एनर्जी वेस्ट करण्याची गरज नाही, कारण मॅक्झिमम क्वेश्चन एनसीआरटी मधूनच येत असतात. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. मी 12th फ्रेश बॅचचा स्टुडंट आहे. मला काही क्वेश्चन होते की आता जे मुलं पेंडिंग लेक्चर्स आहेत त्यांचे, आणि म्हणजे त्यांचे आता मागच्या महिन्यापासून खूप सारे पेंडिंग लेक्चर पडलेत, आता ते कसे कम्प्लीट करणार? बेटा, पेंडिंग लेक्चर बद्दल मी सांगितलं ऑलरेडी. हा क्वेश्चन आला होता. जे विकेंडला वेळ मिळतो, विकेंडला एक्झामच्या नंतर जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये कव्हर करा. अगोदर तर रेग्युलर लेक्चरच्या रिदम मध्ये यायचं. रेग्युलर लेक्चरच्या रिदम मध्ये यायचं. जे पेंडिंग आहे त्याच्यासाठी एक दिवसातला स्लॉट ठरवून घे की रोज मी एखादा पेंडिंग पडलेल्या टॉपिकचे 2 व्हिडिओज बघणार आहे आणि डेली ते 2 करत ते व्हिडिओ तुला बघता येतील. आणि विकेंडला ज्या दिवशी व्हिडिओ अपलोड होत नाही त्या दिवशी थोडे जास्त व्हिडिओ, जसं की 6 व्हिडिओ एका दिवशी तू बघू शकतोस पेंडिंग पडले. हो. आणि सर म्हणजे माझा फिजिक्स आणि बायोला चांगला स्कोर येतोय, पण केमिस्ट्री मध्ये म्हणजे 120च्या पुढे जात नाही 180 पैकी. तर आपण केमिस्ट्रीत असं काय हे केलं पाहिजे की त्याच्याने आपला स्कोर वाढेल? बघा, कुठलाही विषय असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, जर एखाद्या पर्टिक्युलर विषयामध्ये मार्क्स येत नसतील तर काय येत नाहीत हे फाइंड आउट करा. ज्याच्यात येतात त्याच्यात काय येतात असं मी काय वेगळं करतो फिजिक्सचं, जर केमिस्ट्रीत येत नसतील तर, किंवा केमिस्ट्रीत येत असतील तर फिजिक्समध्ये मी काय वेगळं, तर हे आयडेंटिफाय करा थोडंसं. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीला स्पेशली मला असं वाटतं एमसीक्यूची प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल तेवढा फायदा होतो. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करता येतील याच्याकडे थोडं जास्त लक्ष द्या. कारण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नंतर थिअरी किती जरी वाचली तरी सुद्धा नवीन गोष्टी माहीत होत नाहीत, परंतु एमसीक्यू जास्त सोडवल्या ना वेगवेगळ्या अँगल्स माहीत होतात आपल्याला. सर, आणि आता म्हणजे नीट 2022च्या स्टुडंटसाठी काही हार्डवर्क साठी आणि स्मार्ट ट्रिक्स सांगा. बघा, एक गोष्ट सांगतो, असे काही हिडन मूलमंत्र असत नाहीत ज्यामुळे मार्क येतात. नीट एक्झाम क्रॅक करायची असेल रादर त्यानंतर जे तुम्हाला सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्याच्यामध्ये परफेक्शन येण्यासाठी काय काय करता येईल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस, एक एक विषय आपल्या स्ट्रेंथवर फोकस करा, आपले विकनेसेस आयडेंटिफाय करा आणि त्याच्यावर वर्कआउट करा. सर, आणि आपण म्हणजे केमिस्ट्रीसाठी तशी कोणती